नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीसी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि फूड सिक्युरिटी ऑफिसर जे आता 2 जानेवारी पासून इंटरव्ह्यू चालू होत आहेत, त्यासाठी आपण एक इंटरव्ह्यू सेशन ऑलरेडी ऑफलाईन केलेला आहे सोपान इंगळे सरांचा. आणि आज ठरल्याप्रमाणे ऑनलाईन सेशन भूषण मोरे सर आपल्यासोबत आहेत. तर मी भूषण मोरे सरांचं खूप खूप स्वागत करतो. स्वागत आहे सर तुमचं. आणि तुम्ही आता इंटरव्ह्यू गायडन्स कंटिन्यू करावं. धन्यवाद सर. तर सगळ्यांना अभिनंदन की तुम्ही मुख्य परीक्षा 5 जून मुलाखतीला आले. तर कोणताही वेळ न वाया घालता मी टॉपिकला सुरू करतो. यापूर्वी जर तुम्ही एमपीसी इंटरव्ह्यू दिले असेल तर तुम्हाला बेसिक आयडिया असेल, पण जर यापूर्वी इंटरव्ह्यू दिले नसतील तर थोडं इन शॉर्ट 2 मिनिटात सगळं सांगतो. इंटरव्ह्यू सोपा असतो, 12 ते 15 मिनिटं इंटरव्ह्यू चालतो, त्याच्यापेक्षा चालत नाही. म्हणून कोणी जास्त पॅनिक व्हायची किंवा घाबरायची काही गरज नाही. इंटरव्ह्यू साठी तुम्ही पहिले तुमचा प्रोफाईल तयार चांगला केला पाहिजे. आता प्रोफाईल तयार करणं म्हणजे काय? प्रोफाईल मध्ये मूळ 5-6 गोष्टी असतात. पहिली गोष्ट कोणती असते की तुमचं इंट्रोडक्शन, तुमचं नाव, गाव, पत्ता, तुमचा जिल्हा, तुमचं स्कूलचं नाव, तुमचे पर्सेंटेज, किंवा तुम्ही एखाद्या रेप्युटेड इन्स्ट्रुमेंट शिकले का, ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. सपोज मी एखाद्या स्कूल किंवा कॉलेजमध्ये शिकलो ज्याचं नाव एखाद्या महापुरुषांच्या नावावर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, किंवा असं कोणतं नाव असेल तर तुम्ही याच्याबद्दल माहिती ठेवलीच पाहिजे. दुसरा टॉपिक जो इंटरव्ह्यूचा तुमचा एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि करंट जॉब. सपोज तुम्ही कुठेतरी जॉब करत असणार तर जॉब बद्दल तुम्हाला माहिती पाहिजेच. आणि समजा तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड मध्ये समजा ऍग्रिकल्चर असेल, वेटरनरी असेल, प्लेन सायन्स असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, तर जेव्हा तुम्ही अशा बॅकग्राऊंड बिलीव्ह करतात किंवा जशा बॅकग्राऊंड तुम्ही येतात तर अशा बॅकग्राऊंड बद्दल तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. बघा, तुमच्या ग्रॅज्युएशनचे क्वेश्चन खूप सोपे असतात, परंतु ग्रॅज्युएशनच्या क्वेश्चनचं उत्तर आलं नाही तर तुम्हाला इंटरव्ह्यूला मार्क्स येणार नाही म्हणजे नाही. तिसरी गोष्ट तुमच्या महत्वाची, तुमचं करंट जॉब. समजा तुम्ही कोणी जॉब करतात, सपोज कोणी ग्रामसेवक असेल, कोण तलाठी असेल, किंवा कोणी एखादा प्रायव्हेट कंपनीत काम करत असेल, किंवा एखादा सेल टॅक्स ऑफिसर असेल, एखादा सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणा, किंवा एखादा दुसऱ्या डिपार्टमेंटला असेल, ऑडिटर असेल कुठे, किंवा एखादा माणूस एखाद्या प्रायव्हेट कंपनी मॅनेजर, सिनियर मॅनेजर डेजिग्नेशन असेल, तर तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला ते 100% प्रश्न विचारणार. कारण की तुम्हाला बेसिक प्रश्न विचारला जाईल की तुम्ही तिकडे जॉब करतात, मग तुम्हाला इकडे काय यायचं, मग त्या जॉब करताना तुम्ही किती सिरियस होते आणि त्या जॉब बद्दल तुम्हाला किती आपुलकी होती, याच्यासाठी तुम्हाला त्या जॉबचे प्रश्न विचारतात. जर त्या जॉबचे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता आले नाही किंवा त्या जॉब बद्दल तुम्हाला जास्त माहिती सांगता आली नाही, म्हणजे याचा अर्थ एकच होतं की तुम्ही तुमच्या जॉब बद्दल सिरियस नाही. जर तुम्ही तुमच्या करंट जॉब बद्दल सिरियस नसणार तर फ्युचर जॉब बद्दल पण परत तुम्ही सिरियस नसणार, याचा अर्थ असाच पकडला जातो. चौथी गोष्ट तुमची इंटरव्ह्यू तयारी म्हणजे तुमची हॉबी. हॉबी हा फार सेन्सिटिव्ह आणि सांभाळून उत्तर देणारा विषय. जर तुम्ही हॉबी व्यवस्थित सांगितली तरच तुमचा इंटरव्ह्यू हॉबीवर जातो. जर तुम्ही ऑफबीट हॉबी सांगितली तर तुम्हाला इंटरव्ह्यू फार त्रास होईल. सपोज आता कोणी सांगतं की माझी हॉबी व्हिडिओ गेम बघणे, कोणी म्हणतं माझं हॉबी पुस्तक वाचणे. पुस्तक वाचणे खूप चांगली हॉबी आहे, परंतु तुम्ही डिफाईन करा तुम्ही पुस्तकात काय वाचतात. नोवेल वाचतात, ऑटोबायोग्राफी वाचतात का बिब्लिओग्राफी वाचतात, तुम्ही काय वाचतात नेमकं ते क्लिअर करा. जर तुम्ही अशी ब्लँकेट हॉबी सांगितली पुस्तक वाचणे, मग तुम्हाला ते कुठेही क्वेश्चन विचारतात. जेवढी हॉबी तुम्हाला प्रिसाइज करता येईल तेवढी हॉबी प्रिसाइज करा. जर तुम्ही हॉबी प्रिसाइज केली नाही तर तुम्हाला त्याच्यात खूप त्रास होईल. त्याच्यानंतर एक क्वेश्चन येतो महत्वाचा तुमचा करंट अफेअरवरती, की आता रिसेंटली न्यूज काय बाबा, तर मनमोहन सिंग यांची न्यूज आली, तसे फूड रिलेटेड पण न्यूज होतात आणि जनरल नॉलेजचे पण विचारले जातात. आता काय होतं, समजा तुम्ही गेले 3 जानेवारीला इंटरव्ह्यू पोरांचा, 3 जानेवारी इंटरव्ह्यू गेल्या पॅनल मेंबर म्हणतात सांगा आज 3 जानेवारीचे वैशिष्ट्य काय. तर न्यूजपेपर वाचून जा, आजची हेडलाईन वाचून जा आणि 3 जानेवारीचे वैशिष्ट्य करून जा. कारण की 2-3 इंटरव्ह्यू असं झालं एमपीएससीने, गेल्या पोर नाव न विचारायला सांगितलं, अरे आज ही तारीख याचं काय इम्पॉर्टन्स आहे, किंवा मग त्यांनी प्रोफाईल मध्ये बघितलं की ह्या प्रोफाईल मध्ये ह्या दिवसाची इम्पॉर्टन्स आहे, मग ते विचारून म्हणतात ह्या दिवसाची इम्पॉर्टन्स काय. तर तुम्हाला ते काही विचारू शकतात त्याबद्दल. नंतर असतो तुमचा फ्युचर जॉब. फ्युचर जॉब तुम्हाला कोणता आहे, 2 फ्युचर जॉब साठी तुम्ही चालले. कधीच सांगायचं नाही की मी एफएसओच्या इंटरव्ह्यू चाललोय, कधीच सांगायचं नाही. सरळ सांगायचं मी असिस्टंट कमिशनर फूड या कम डेजिग्नेटेड ऑफिसर या पदाच्या इंटरव्ह्यू साठी चाललोय. जर तुम्ही एफएसओ बद्दल बोलले तर त्यांना असं वाटतं की मानसिकता करून घेतली, त्याला वर्ग 2 अधिकारी बनायचंय. बोलताना एकच स्पष्ट बोलायचं, मला असिस्टंट कमिशनर फूड वर्ग 1 या पदासाठी मी प्रयत्न करतोय. जर तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स दिसून नाही आला तर मग इंटरव्ह्यू जो घेतो माणूस त्याला प्रश्नच पडतो की काय काय प्रश्न विचारायला. हे बघा, इंटरव्ह्यू फार सोपी गोष्ट आहे. इंटरव्ह्यू एकच लक्षात ठेवायचं, जर मी मुलाखत देत असेल, समजा मी मुलाखत देतोय, तर मी पहिला प्रश्न डोक्यात ठेवेल की मुलाखत घेताना माझ्याकडनं काय उत्तरची अपेक्षा आहे. समजा मी एखादा प्रश्न विचारला
की तुमचं ओळख सांगा. मी सांगितलं मी भूषण मोरे, मी राणा शिरपूर, माझं 10वी शिक्षण हे झालं, मी ग्रॅज्युएशन कॉलेज ऑफ वेटरनरी परभणीतून केलं, पोस्ट केलं. तसं तोडकं उत्तर दिलं आणि जर मी मुलाखत घ्यायला बसलो तर मला वाटलं अरे ह्याचा कॉन्फिडन्स नाही, सोपा प्रश्न विचारला, इंट्रोडक्शन सांगा, स्वतःच्या घरच्यांबद्दल सांगा, तर हा तोडकं उत्तर येतोय. याच्यातून काय दिसतोय, एक तर मी घाबरून गेलो, माझा कॉन्फिडन्स लेवल लो दिसतोय. जर मी नोकरी नसताना एवढा कॉन्फिडन्स लो ठेवला, उद्याच मी नोकरी करताना मला पॉलिटिकल प्रेशर आलं, सिनियरचं प्रेशर आलं की इथं भेसळ होते, तुम्ही कारवाई करू नका, असे तुम्हाला ट्रिकी क्वेश्चन विचारतील. अशा परिस्थितीचा हा घाबरून गेला तर हा चांगला अधिकारी कसा होईल, उद्या हा भेसळ रोखेल कस काय आणि गरीब जनतेला न्याय देईल कसा, अशा प्रश्न होतात. म्हणून जे इंटरव्ह्यूला तुम्ही तयारी करणार, ज्या क्वेश्चनची तयारी करणार, तो प्रत्येक क्वेश्चन कमीत कमी 4 ते 5 वेळेस आरशासमोर म्हणा किंवा एखाद्या मित्राला बसवा समोर आणि त्याच्या समोरचे क्वेश्चन आन्सरची तयारी करून घ्या. जर तुम्ही त्याचे कॉन्फिडन्स लेवल तुमचा डाऊन झाला त्या क्वेश्चन बद्दल, तर पुढच्या मुलाखत घेणाऱ्या माणसा सुद्धा लेवल डाऊन होतो प्रश्न विचारायला. आणि जर त्याने तुम्हाला एकदम साधा प्रश्न विचार सुरू केला की तुमच्या गावाकडे काय आहे किंवा तुझे वडील काय करतात, आई काय करते, ते समजून घ्यायचा. इंटरव्ह्यू घेणाऱ्याचा तुमच्यामधला इंटरेस्ट नाही. जर त्याने तुम्हाला अवघड क्वेश्चन विचार सुरू केलं की सांग बाबा अडल्ट्रेशन कसं होतं, अडल्ट्रेशनची कारण सांग, मग अडल्ट्रेशन कंट्रोल करण्यासाठी बिईंग ऑफिसर तू काय करशील. जेव्हा मुलाखतीला हा क्वेश्चन येतो की तुम्ही बिईंग ऑफिसर म्हणून काम करणार, तर समजून घ्यायचं इंटरव्ह्यू 50 to 60% तुमच्या फेवर मध्ये येऊन गेला. जर तुम्हाला त्याने फारच बेसिक क्वेश्चन विचारले तर समजून घ्यायचं तुमच्याबद्दल कोणताही इंटरेस्ट नाही त्यांचा क्वेश्चन विचारायला. म्हणून हे लक्षात ठेवा, जेवढा इंटरव्ह्यू तुम्हाला पॉझिटिव्ह टोन देता येईल तेवढा पॉझिटिव्ह द्या. त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला मुलाखतीत खूप मार्क येतात. आणि शेवटचा विषय असतो तुमचा बाउन्सर क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला काय करतील, गेले तुम्ही मग विचारणार, सपोज तुम्ही मार्केटला गेले, गावात गेले की तुमच्या गावाला गेले किंवा एखाद्या टुरिस्ट डेस्टिनेशनला गेले, सपोज तुम्ही एखाद्या रिलिजियस स्थळावर गेले, पंढरपूर गेले, शिर्डी गेले, कुठे गेले, आणि तिथं तुम्ही पाहिलं रस्त्यावरती लोक गचाड परिस्थितीमध्ये तिथं अन्न व्यवसाय बनतात. म्हणजे कोणी खरमुरे बनवेल, कोण समोसा बनवेल, कोण दाबेली बनवेल. अशा परिस्थितीत बिईंग ऑफिसर म्हणून तुम्ही काय करणार. पण एखादा इंटरव्ह्यू वाटलं की पोराचं खरंच कॅलिबर चेक करायचं, तर तो प्रश्न विचारेल की तुम्ही तीर्थस्थळ पाहिले का महाराष्ट्रातले. मग तुम्ही सांगणार की सर मी हे तीर्थस्थळ पाहिले. मग तुम्हाला तीर्थस्थळ पाहिलं तुम्हाला काय वाटतंय. बघा क्वेश्चन एकदम क्लिअर कट, तुम्हाला काय वाटतं, अपेक्षित काय आहे, की तिथली स्वच्छता आहे की नाही आहे, हे तुमच्या डोक्यात पहिला प्रश्न आला पाहिजे. पण जर तुम्ही एफएसओचा इंटरव्ह्यू डीओचा इंटरव्ह्यू देता असिस्टंट कमिशनरचा, तर तुम्ही फूड सेफ्टीच्या अँगलने बोलणं हे अपेक्षित आहे. तिथं सर मी मंदिरात गेलो, दर्शन घेतलं, तिथला पाण्याची व्यवस्था पाहिली, हे तर लेमॅन लँग्वेज पण तुम्ही सांगू शकतात ना. तुम्ही काय जनरल एमपीसीचा इंटरव्ह्यू देत असणार तर तुम्ही ह्या उत्तर सांगणं अपेक्षित आहे. पण ह्या उत्तर देताना तुम्ही पर्टिक्युलर सांगायचं की ह्या परीक्षेची तयारी करताना ज्या गोष्टी मला पाहायला भेटल्या, कायदा वाचायला भेटला, त्याच्यातून जे माझं नॉलेज अपग्रेड मला काय पाहायला भेटलं, शिकायला भेटलं, हे तुम्हाला सांगते ना अपेक्षित आहे. आता ह्या 6 टॉपिक जे तुम्हाला मी सांगितले, ह्या 6 टॉपिक बद्दल जर याच्या बाहेर इंटरव्ह्यू जात नाही, आणि पहिलेच एक डिस्क्लेमर देतो, 80% इंटरव्ह्यू हा तुमचा करंट जॉब, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि फ्युचर जॉब याच्यावरच होईल. म्हणून तुम्ही असा विचार करणार की बाबा फारच अवघड प्रश्न विचारतील की चंद्रयान केव्हा पोहोचला ते तारीख काय, असं काही विचारणार नाही. इंटरव्ह्यूवरने ठरवलं की तुम्हाला मार्क द्यायचे, तर तो केव्हा ठरवतो, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू कॉन्फिडन्स देतात, तुमच्याकडनं 2 गोष्टी त्याला चांगल्या ऐकायला भेटतात. एखादी गोष्ट तुमच्यामुळे त्याला इंटरव्ह्यू नॉलेज होतं, की सपोज तुम्ही कधी नवीन गोष्ट सांगितली किंवा एखादं तुम्ही नवीन लॉजिक सांगितलं, पण सर्वात महत्वाचं, मार्क्स देण्याचा एकच गुरुमंत्र आहे. तुम्ही कोणताही इंटरव्ह्यू द्या, एमपीसी द्या, युपीसी द्या, एमपीसीला कोणत्याही परीक्षेचा इंटरव्ह्यूला जर तुम्हाला तुमच्या आन्सर्स बरोबर केस स्टडी किंवा एक्झाम्पल देता आलं तरच तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये मार्क घेऊ शकतात. अन्यथा तुम्हाला मार्क्स येणार नाही म्हणजे नाही. नाही तर तुम्हाला ऍव्हरेज 20, 21, 22, 25, 26 मार्क घेऊन बाहेर यावं लागेल. तुम्हाला असं वाटतं अरे वा मला 15 प्रश्न विचारले, 15 पैकी मी 14 दिले उत्तर, म्हणजे मला 30-32 मार्क पडतील, असं काही नियम नाही. इंटरव्ह्यू घेणारा कधी बी नंबर ऑफ क्वेश्चन वर तुम्हाला मार्क देत नाही, किंवा 3-4 उत्तर आले नाही म्हणून कमी मार्क पडतील असा कोणताही नियम नाही. त्यांचे डिसाइडिंग क्वेश्चन असतात 5-6. जे 5-6 क्वेश्चन मध्ये ज्या कॅलिबरच्या पोरगा जे उत्तर देईल तर त्या उत्तरावरून ते डिसाइड करतील. आता काय वेळेस काय करतात, समजा आता मी इंटरव्ह्यू घ्यायला बसलोय, मला लक्षात आलं की पोरगा हुशार आहे, मेहनती आहे, मग त्याला मी काय करणार, थोडं ट्रिकी क्वेश्चन विचारणार. पण मला वाटतं याचं पोटेन्शियल चेक करायचं की हा पोरगा फ्रेश मिळतो का. आता बघा इंटरव्ह्यू समजा सोपा घ्यायचा असेल, मी काय विचारेल की बाबा की अजित काकडे साहेब इंटरव्ह्यू बसले, सांगा तुमच्या मामाचं गाव काय, मग काकडे साहेब सांगतील माझ्या मामाचं गाव हे आहे.
पण मला अजय काकडे साहेबांना मार्क द्यायचे नाही किंवा त्यांचं पोटेन्शियल टेस्ट करायचंय. मी प्रश्न विचारेल, काकडे साहेब सांगा भूषण मोरेंच्या मामांचं गाव, प्रॅक्टिकली पॉसिबल का माझं मामाचं गाव उत्तर सांगा त्यांना? नाही शक्य. पण ते विचारतात का बरं माहितीये का? तुम्ही त्या टेन्शनला, त्या प्रेशरला तुम्ही घाबरतात का? तुमचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलतात का? तुम्ही त्याच्याबद्दल कशा प्रकारे रिएक्ट होतात त्यांना ते चेक करायचं. उत्तर आलं नाही म्हणजे इंटरव्ह्यू खराब झाला ही संकल्पना मुळात चुकीची आहे. हे बघा, जर तुम्हाला उत्तर नाही आलं आणि तुम्ही सरळ सांगितलं की मला माफ करा सर, ह्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही तर ह्या विषयाबद्दल मला काय आयडिया नाही, तर तुम्हाला मी खरं सांगतो तुम्हाला मार्क वाढून भेटते, मग कमी होणार. चुकून पण 0.01% मग प्रयत्न करायचा नाही, ब्लफिंग करायचं का खोटं बोलण्याचं. तुम्ही जर इंटरव्ह्यूला गेले आणि पहिले 5 क्वेश्चनला उत्तर नाही पण म्हटले आणि पुढचे 10 क्वेश्चनचे उत्तर व्यवस्थित दिले तरी तुम्हाला 50 पैकी 32-35 मार्क पडू शकतात. कारण की डिसायडर क्वेश्चन जे असतात ते 3-4 असतात. आता फॅक्च्युअल क्वेश्चन विचारला EFSO चे रूल सांगा, आता हे कोणीही सांगितलं ना, 600 पोरं जे इंटरव्ह्यू देतील 600 पोरांना EFSO रोल माहिती आहे. मग त्यांना अपेक्षित नाहीये की तुम्ही 600 पोरांमध्ये तेच उत्तर दिल्यामुळे त्यांना अपेक्षित काय, कशा प्रकारे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होतात तुम्ही. त्या क्वेश्चनचे उत्तर सांगताना तुम्ही सिक्वेन्स काय करतात. समजा तुम्ही बिईंग EFSO माझं काम काय, पहिलं काम अडल्ट्रेशन कंट्रोल करणं, दुसरं काम काय अवेअरनेस करणं, तिसरं काम काय जे गोष्ट अडल्ट्रेशन करतील ते कंट्रोल करण्यासाठी मी काय काय नवीन मेजर वापरू शकतो, त्या इफेक्टिव्ह कसं कायद्याचं इम्प्लिमेंटिंग करू शकतो. ह्या गोष्टी जर तुम्ही सांगितलं सर मी तपासणी जाईल, तपासणी करेल, मग नोटीस काढेल, मग हे करेल, हे असं डिटेल बुकिश आन्सर कोणालाही एक्सपेक्ट नाही. जर तुम्ही बुकिश आन्सर दिलं तर त्यांना एकच वाटेल की हा कोणाला तरी विचारून आला, मागच्या पोराला किंवा एखाद्या क्लासवाला विचारून आला किंवा डिपार्टमेंटच्या माणसा विचारून आला. त्याच्यामुळे याचे क्वेश्चनचे आन्सर पाठ आहेत, हा रट्टम पोपट सारखा बोलतो. बघा, उत्तर तुम्हाला पण तेच द्यायचंय, मला पण तेच द्यायचंय. फक्त तुमच्या उत्तर देताना तुमचा इफेक्टिव्हनेस तुम्ही कशा प्रकारे लेमॅन लँग्वेज मध्ये आणि क्रोनॉलॉजिकली सिक्वेन्स ते लावतात यालाच खरी किंमत आहे. जर तुम्ही क्रोनॉलॉजिकली सिक्वेन्स लावली आणि एकदम स्टेबल आणि शांत राहून उत्तर दिले तर तुम्हाला ऍश्युअर्ड मार्क पडतील, म्हणजे पडतील. सर्वात महत्वाचं म्हणजे बिलकुल इंटरव्ह्यूचं टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही मेन्स पास झाले आहेत म्हणजे तुम्ही कॅलिबरचे पोर आहात. तुम्हाला मुलाखत फक्त टेस्ट होणार आहे की तुम्ही वर्ग 1 होणार का वर्ग 2 होणार, तुम्हाला नोकरी लागणार का बेरोजगार होणार. जर तुम्ही ऑलरेडी बेरोजगार असणार तर तुम्हाला गमवायचं काही नाही, आणि जर तुम्हाला नोकरी असेल तर तुमच्याकडे काहीतरी उद्योजन साधन आहे. म्हणून दोन्ही कंडिशन मध्ये बिलकुल घाबरायचं नाही, रिलॅक्स राहायचं आणि इंटरव्ह्यू द्यायचा. आता प्रश्न म्हणजे हे झालं जनरल ओरिएंटेशन दिलं मी थोडा वेळ. आता महत्वाचा विषय तो डिपार्टमेंट टेक्निकल. बघा, जनरल ओरिएंटेशन बद्दल तुम्हाला काकडे साहेब पण खूप चांगलं सांगतील, सगळेजण सांगतील. महत्वाचं काय आजच्या सेशनचा मेन मर्म काय आहे की मी तुम्हाला टेक्निकल लँग्वेज सांगायचे, टेक्निकल काय काय क्वेश्चन विचारतील. इंटरव्ह्यू 2 जण बसतील किंवा 3 जण बसतील, एक जण राहील एमपीचा मेंबर, एक राहील आमच्या डिपार्टमेंटचे जॉईंट कमिशनर कोणते असतील, आणि तिसरा जर माणूस आला तर एखाद्या कॉलेजचा प्रोफेसर आहे. तर 3 पैकी 2 जण, समजा 2 जण बसले, कॉलेजचा प्रोफेसर कोणी बोलवलं नाही समजा आयोगाने, 2 जण बसले तर आमच्या डिपार्टमेंटचा माणूस तुम्हाला एफडीए सोडून एक क्वेश्चन ही विचारणार नाही. त्याचा पूर्ण फोकस आहे की आमच्याकडे येणारा अधिकारी हा नॉलेजेबल, हुशार, ऍक्टिव्ह, यंग, डायनेमिक पाहिजे. हाच आमच्या डिपार्टमेंटला आज अपेक्षा आहे तुमच्यासारख्या नवीन अधिकाऱ्यांकडून. तर मग विचारताना जर इंटरव्ह्यू 50% टेक्निकल होईल आणि एमपीएससी वाला पण काय करेल, पहिले 2-4 क्वेश्चन जनरलिस्टिक विचारेल, नंतर ते पण एफडी रिलेटेड क्वेश्चन विचारणं सुरू करतात. म्हणून तुमचा 60-70% इंटरव्ह्यू हा आमच्या डिपार्टमेंट होईल आणि 80% इंटरव्ह्यू हा तुमचा करंट जॉब, ग्रॅज्युएशन आणि एफडी रिलेटेड होते. आता एफडी रिलेटेड मी जवळपास 17-18 एक इंग्लिश काउंट होईल, ते 17-18 टॉपिक्स आहेत, त्याच्यावरती तुम्हाला अपेक्षित क्वेश्चन्स आहेत. त्या टॉपिकच्या बाहेर जाणं थोडं अवघड आहे. जर अवघड म्हणजे अवघड का, कारण की तुम्ही जेव्हा जॉब करणार एफएसओ आणि असिस्टंट कमिशनर म्हणून, तर तुमच्या जॉबला हे जे अपेक्षित त्या गोष्टी सांगतोय त्यातले एक मी इंग्लिश सांगून देतो, कोणाला लिहायचं लिहून घ्या, कोणाला रेकॉर्ड होत असेल तर ठीक आहे. पहिला क्वेश्चन राहील तुम्हाला अजिनोमोटो, मोनोसोडियम ग्लुटामेट. तर सध्या तरी सदाशिव पेठ मध्ये हा विषय खूप झालेला आहे, प्रत्येक मेसवाला हा अजिनोमोटो वापरतोय. दुसरा टॉपिक राहील तुम्हाला बघा विचारलं मी की तुम्ही स्ट्रीट फूड वेंडर आहे, म्हणजे तुम्ही गेले एखाद्या रिलिजियस प्लेसला गेले, शिर्डीला गेले, पंढरपूरला गेले किंवा एखाद्या तुळजापूरला गेले, तर तुम्ही बिईंग कन्झ्युमर म्हणून काय बघणार. तर अपेक्षित काय आहे, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट अपेक्षित नाही, फूड सेफ्टी ऍक्ट आणि एफएसओ रोल मध्ये काय काय अपेक्षित आहे. मग त्यात एक कॉमनली ऑब्झर्व्ह फिनॉमिना काय आहे, आपण मुंबईत राहतो, वडापाव खातो किंवा कुठे जातो समोसा पाव वडापाव खातो, तो वडापाव तुम्ही कसे घेतात, न्यूजपेपर में घेतात. मग हे बिईंग कन्झ्युमर तुम्हाला अपेक्षित आहे का तुम्ही न्यूजपेपर मध्ये वडापाव किंवा समोसा पाव खाणं, हा एक क्वेश्चन अपेक्षित आहे. तिसरं, फूड सेफ्टी ऍक्ट, लायसन रजिस्ट्रेशनची रेग्युलर प्रोसेस,
मिल्क मधलं अडल्ट्रेशन. रिसेंटली एक खूप चांगला व्हिडिओ आला युट्यूब वरती, एक स्टिंग ऑपरेशन झालं युपी का कुठेतरी, त्यात मिल्क अडल्ट्रेशन कसं होतं आणि कोणतं अडल्ट्रेशन कशासाठी वापरतात याचे डिटेल्स व्हिडिओ मध्ये दिले आहेत. मी तुम्हाला शॉर्टकट सांगेलच, पण तिथं व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला ते व्हिज्युअलाइज झालं ते इंटरव्ह्यू तुम्हाला विचार करायची का आठवायची गरज पडणार नाही. नंतर एक ऑनलाईन सिस्टीम आहे फॉस्कॉस, फूड सेफ्टी कनेक्ट. नंतर डिपार्टमेंटची हायरार्की, डिपार्टमेंट मध्ये काम करताना फूड पॉइझनिंग तुम्ही काय ऍक्शन घेणार, फूड रिकॉलवर काय काम करणार तुम्ही, लायसन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक कंपाऊंडिंग एज्युकेशन नावाचा विषय आहे. नंतर तुमच्या थेरॉटिकल सब्जेक्ट मध्ये 2-3 विषय महत्वाचे आहेत. एक म्हणजे HACCP महत्वाचा आहे. नंतर FSSAI वेबसाईट महत्वाची आहे, येलो बुक, पिंक बुक, डार्क बुक. नंतर इटरेट इंडिया इनिशिएटिव्ह. नंतर जे डिपार्टमेंट मध्ये सदरी हॅपनिंग विषय, समजा मॅगीचा विषय होता, मॅकडॉनल्डचा इश्यू होता. नंतर आता एव्हरेस्ट आणि MDS मधला ETOचा विषय आहे. तरी हे जे करंट विषय आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे, महत्वाचं आहे. आणि समजा तुमच्यामधून कोणी न्यूट्रासाइड कंपनीत काम करत असेल किंवा ड्रग रिलेटेड कंपनीत काम करत असेल, समजा असं असू शकतं तुमच्यातला एखादा माणूस केमिस्ट्री बॅकग्राऊंडचा, एखादा फार्मा कंपनीत काम करत असेल, MR म्हणून काय म्हणा, बरेच त्याचं ग्रॅज्युएशन केमिस्ट्री आहे, पण तो FSO आणि असिस्टंट कमिशनर इलिजिबल आहे. मग अशा केसमध्ये तुम्हाला न्यूट्रासाइड विचारू शकतात, किंवा एखादं ट्रिकी क्वेश्चन विचारणार की बाबा कॅन्डिडेट हुशार दिसतोय, थोडं ट्रिकी क्वेश्चन विचारू. मग फूड कोणाला म्हणायचं आणि ड्रग कोणाला म्हणायचं, मग डिफाईन द फूड, डिफाईन द ड्रग. ड्रग डिपार्टमेंट कोणत्या ऍक्टने काम करतं, फूड डिपार्टमेंट कोणत्या ऍक्टने काम करतं. या 17, 18, 20 विषय आहेत. याच्यावर जर तुम्हाला मी थोडी आयडिया देऊन दिली, तुम्ही थोडे वाचून घ्या, आणि त्याच्यानंतर मला नाही वाटत मग टेक्निकली काय अडचण डिपार्टमेंटमध्ये. तर मी हे 18-20 विषय कव्हर करण्यापेक्षा जर तुम्ही मला एक क्वेश्चन विचारला त्याच्यानुसार मी इश्यू क्लिअर करत जातो, आणि जो इश्यू राहिला शेवट, जो कोणी विचारला नाही, तो विषय मी तुम्हाला डिस्कस करून. चला, टॉपिक इज ओपन फॉर डिस्कशन, तुम्ही प्रश्न करू शकता. सर, पहिले तुम्ही जे मॅकडॉनल्डची केस केली होती नगरची, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा, काय झालं, कसं केलं, म्हणजे थोडी आयडिया येईल सगळ्यांना, केस स्टडी तयार होईल. ते जे मॅकडॉनल्डचं लायसन्स सस्पेन्शन केलं ते मीच केलं होतं. मग ते सस्पेन्शन कमिशनर महोदयांनी पण मेंटेन ठेवलं, आणि त्याला खूप मीडिया मार्केटिंग झाली. तर त्याच्यात विषय काय होता, जर तुम्ही आजून मॅकडॉनल्डला जेवायला गेले, काही खायला गेले, तर त्याला तुम्ही सांगितलं की मला एक बर्गर द्या, बर्गर मध्ये एक स्लाइस देतो चीजचे, मग ते चीज आहे ते ओरिजिनल चीज आहे. म्हणजे बघा, मला एक सिंपल सांगा, मी बेरोजगार आहे किंवा मी अशिक्षित आहे, मला काहीच कळत नाही वाचलेलं, मला कोणी सांगितलं तू खवा खातो का, पनीर खातो का, चीज खातो का, किंवा आईस्क्रीम खातो का, तर मला काय वाटेल की आईस्क्रीम, चीज, खवा, पनीर हे कशापासून बनलंय, दुधापासून. मग ते कोणते दूध असो, गाईचं असो का म्हशी असो, हा विषय नाही, किंवा मिक्स मिल्क असो, हा विषय नाही माझ्याकडे. पण सपोज मला कोणी सांगितलं तू चीज खातो का, आणि चीज मध्ये दुधाच्या फॅट बरोबर मला कोणी डालडा टाकून दिला, हायड्रोजन व्हेजिटेबल ऑइल, तर ही काय झाली, माझी फसवणूक झाली. जेव्हा तुम्ही, म्हणजे त्याला आमच्याकडे पर्टिक्युलर आमच्या सायंटिफिक भाषेत रूल्स त्याला डेअरी टर्म्स म्हणतात. डेअरी टर्म्स म्हणजे काय, जेव्हा तुम्ही चीज, पनीर, खवा अशा शब्द वापरणार, त्याचा अर्थ असा पाहिजे की ते कंपल्सरी मिल्क फॅटनेस पाहिजे. मग ते काऊ फॅट असतो का बफेलो फॅट, इट इज नॉट इश्यू, का मिक्स फॅट असतो, याचा आम्हाला काही म्हणणं नाही, पण इट मस्ट बी अ मिल्क फॅट. परंतु हे काय करतात, तुम्ही जर मॅकडॉनल्डला गेले, मग चीज लावा म्हणा किंवा चीज नगेट म्हणा. आता चीजी नगेट किंवा चीजी लावा म्हटला तर माझ्या डोक्यात काय प्रश्न येईल, कारण की मॅकडॉनल्डला कोण जेवायला जातं, शिकला असो का नको शिकला असो, सगळे माणसं मॅकडॉनल्डला खायला जातात काही. मग मी एक विचार केला, सपोज समजा एखादा माणूस आहे तो शिकलेला नाही किंवा त्याला इंग्लिश वाचता येत नाही, त्याला सांगितलं चीजी नगेट, हे चीजी म्हटलं का तुला काय आवडलं बाबा, हे दुधापासून बनलेलं आहे, बरोबर. पण त्या चीजी लावामध्ये जेव्हा तुम्ही लावा बघणार, आम्ही विचार करायचो हा एवढा लावा, चीज हे थोडं थिक प्रोडक्ट आहे, समजा याला मेल्ट पण केलं तर एवढा स्पीडली कसं काय रोल होत होतं. मग आम्ही त्याला विचारलं तपासणी की तू चीजी नगेट किंवा चीजी लावा बनवतो कसं काय. मग त्यांची रेसिपी पाहिलं का त्यांनी प्रोडक्टचे नावं दिले, जे मॅकडॉनल्ड बनत नाही, मॅकडॉनल्ड बाहेरून घेते. आणि जेव्हा ते प्रोडक्ट बघितलं आमच्या लक्षात येतं हे तर सगळं डालडा आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे, चीजी लावामध्ये चीज आहे 25% आणि 65% हायड्रोजन व्हेजिटेबल ऑइल म्हणजे डालडा आहे. आम्ही विचार केला की लहानपणापासून 30-30 वर्ष झाले, आमचे 30-35 वर्ष वय होऊन गेलं, तरी आमच्या घरच्यांनी आम्हाला आजपर्यंत कधी डालडा खाऊ घातला नाही. आणि इथे 100, 200, 300 रुपये आम्ही डालडा का खायला यायचं, तिथून आमचा प्रश्न झाला. आमचं म्हणणं काय, एक तर तू चीज नाव बदल, आम्ही तू डालडा म्हण, आमचं काही म्हणणं नाही का चीज म्हटलं की तुम्ही त्याला कंपल्सरी मिल्क फॅटच पाहिजे. याच्यावरून ते इन्स्पेक्शन झालं, इन्स्पेक्शन ते लायसन्स सस्पेंड झालं, त्याची अपील झाली, कमिशनरने ते अपील ऍज इट ठेवलं. मग शेवट त्यांनी काय केलं, त्या मॅकडॉनल्डचे जितके प्रोडक्ट होते चीज शब्द वापरले ते नाव बदलून त्याचं इटालियन बर्गर, अमेरिकन बर्गर असे नाव बदलून दिले, किंवा अमेरिकन नगेट असे नाव बदलले.
आमचं काय म्हणणं आहे, जिथं तू डेअरी डम वापरतो तिथं मिल्क फॅट पाहिजे, जिथं डेअरी डम वापरत नाही तिथं मिल्क फॅट नको. आमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल. असा विषय झाला. चला पुढे. ओके, थँक्यू सर. एक रेल्वेच्या रिलेटेड प्रश्न विचारला आहे. त्यांचं म्हणणं रेल्वेमध्ये जॉब करतायत तर त्यांना काय प्रॉब्लेम प्रश्न येऊ शकतात असं विचारलं जातं. बरोबर आहे. जर तुम्ही रेल्वे जॉब करत असणार तर तुम्हाला ॲश्युअर ते सेंट्रल लायसन्स आणि सेंट्रल रजिस्ट्रेशन विचारणार. ऍक्च्युअल कसं आहे, डिपार्टमेंटमध्ये लायसन्स रजिस्ट्रेशन हा एक प्रकार आहे. तर लायसन्स रजिस्ट्रेशन कॅटेगरी वेगवेगळे आहेत. 12 लाखाच्या खाली जर बिझनेस होतो त्याला आपण रजिस्ट्रेशन होल्डर म्हणतो. 12 लाखाच्या वरती गेला तो लायसन्स मध्ये येतो. आणि स्टेट लायसन्स आणि सेंट्रल लायसन्स. जर स्टेट लायसन्स असेल तर त्याचा टर्न ओव्हर 20 करोड असतो, किंवा जो मॅन्युफॅक्चर असेल त्याचा मॅन्युफॅक्चरिंग 2 मेट्रिक टन पर डे असतं. याच्यापेक्षा जास्त वरती गेलं तर सेंट्रल. प्लस जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रिमाइसेस, समजा आता एअरपोर्ट आहे, रेल्वे आहे किंवा पोर्ट आहे, तर कंपल्सरी कंट्रोल सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की रेल्वे स्टेशनवरती महाराष्ट्रातला एफएसओ जाऊन कारवाई करेल का? तर ते अधिकार सेंट्रलच्या एफएसओचे अधिकार आहे. नंतर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारेल, रेल्वेमध्ये तुम्ही चहा पिता तर तुम्हाला दूध टेस्टी वाटतं का, दुधात तुम्हाला अल्टरेशन वाटतं का? म्हणजे ते विषय भलेच तुम्ही रेल्वेत काम करावं, सेंट्रल प्रिमाइसेस तुमचं ज्युडिक्शन असावं, पण तुम्हाला ते अडल्ट्रेशन क्वेश्चन विचारणं कंपल्सरी. चला नेक्स्ट. सर आवाज गेला. अजित सर आवाज गेला. इडिबल इडिबल आईस आणि नॉन इडिबल आईस. हा, हे बघा सर, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक नोटिफिकेशन काढलं. काय होतं, आपण कुठे मार्केटमध्ये आईस बघितला, मग आपण त्याला विचारलं की हा बर्फ खायचा आहे का? तो काय म्हणतो, नाही साहेब, हा बर्फ कसं डेड बॉडीसाठी आहे, की हा इंडस्ट्रियल पर्पज आहे, किंवा हा बर्फ मी काहीतरी स्टोरेजसाठी किंवा कंट्रोलसाठी वापरतोय. पण तो हे कधी क्लेमच करायचं नाही की हा इडिबल पर्पज आहे. मग काय होतं, इडिबल नॉन इडिबल बर्फ जेव्हा बघणार तर नॉन इडिबल आईसला कोणतं स्टँडर्ड नाही, तो कोणत्याही पाण्याने बनवू शकतो. पण इडिबल आईसला तुम्ही कंपल्सरी मायक्रोबॅक्टेरियल फ्री पाहिजे. तो जर मायक्रोबॅक्टेरियल फ्री नसेल, म्हणजे त्यात मायक्रोऑर्गॅनिझम असतील तर तो इंजुरियस टू हेल्थ आहे. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक नोटिफिकेशन काढलं की इडिबल आईस कोणाला म्हणावा, नॉन इडिबल आईस कोणाला म्हणावा. जो आईस तुम्हाला व्हाईट दिसेल तो तुम्ही इडिबल आईस केला, आणि जो आईस तुम्ही ब्ल्यू कलरचा केला त्याला तुम्ही नॉन इडिबल केला. मग ब्ल्यू कलरसाठी आपण मिथिलीन ब्ल्यू कलर त्याला ऍड करतो. मग जे नॉन इडिबल आईस वाले त्यांना सरळ सांगितलेलं आहे की तुम्ही सरळ कलर वापरा. जर तुम्ही कलर वापरला नाही तर आम्ही त्याला इडिबल आईस समजून त्याच्यावर आम्ही कारवाई करू. आणि हीच गोष्ट सेंट्रल गव्हर्नमेंट ऍक्सेप्ट केली, स्टेट गव्हर्नमेंटची, महाराष्ट्र. गुड सर. पुढचं एक आहे कंपाऊंडिंग आणि पेनल्टी पॉवर्स. डीओ कडे कोणते, एफएसओ कडे कोणते, डीओ कडे कोणते एफएसओ कडे कंपाऊंडिंग आणि पेनल्टी पॉवर्स? हे बघा, हे डिपार्टमेंट ऍक्च्युअल सिव्हिल डिपार्टमेंट आहे. तर बघा, तुम्ही समजा आता एक साधे भाषेत सांगतो की समजा तुम्ही टू व्हीलरवर चालले, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही ठेवलं नाही खिशात, किंवा तुम्ही हेल्मेट घातलं नाही, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स पण हेल्मेट घातलं नाही, तर हेल्मेट घातलं नाही म्हणून तुम्हाला कोणी पोलिसवाला म्हणत नाही की तू आज हेल्मेट घातलं नाही, चल तुला कोर्टात घेऊन जातो, कोर्टात अभिषेक घेतो. नाही, ऑन दी स्पॉट जी तडजोड होते, कंपाऊंडिंगला मराठीत म्हणतात तडजोड होते, त्याला म्हणतात कंपाऊंडिंग. मग कंपाऊंडिंग करताना काय असतं, सिव्हिल ऑफेन्स असतो. सिव्हिल ऑफेन्ससाठी कोर्टात जाऊन कोर्टाचा वेळ वाया घालू नये म्हणून ही केलेली प्रोव्हिजन आहे, ही क्वासी ज्युडिशियल प्रोव्हिजन आहे. लक्षात ठेवा, ही क्वासी ज्युडिशियल प्रोव्हिजन आहे, हे तुम्हाला विचारू शकतात इंटरव्ह्यूला. आता क्वासी ज्युडिशियल प्रोव्हिजन म्हणजे काय, जे तुमचे सिव्हिल कोर्ट आणि सेशन कोर्ट तुम्ही जजकडे जातात त्या ज्युडिशियल प्रोसिडिंग, ज्यात तुम्ही पॉवर करतात, ज्या तहसीलदारला पॉवर आहे, ज्या डेप्टी कलेक्टरला पॉवर आहे, लँड रिलेटेड, टॅक्स रिलेटेड, जीएसटीला, इन्कम टॅक्सला पॉवर आहे, तशा फूड सेफ्टी रिलेटेड क्वासी ज्युडिशियल पॉवर ह्या डीओला आहे आणि ऍडज्युडिंग ऑफिसरला आहे. डीओ म्हणजे कोण, असिस्टंट कमिशनरला डीओ म्हणतात आणि जॉईंट कमिशनरला ऍडज्युडिंग ऑफिसर म्हणतात. आता ऑफेन्स कोणकोणते असतात, दोन प्रकारचे ऑफेन्स असतात, क्रिमिनल ऑफेन्स आणि सिव्हिल ऑफेन्स. क्रिमिनल ऑफेन्स कोणाला म्हणतात, ज्या तुमच्या बॉडीला इंजुरी करतात त्याला क्रिमिनल ऑफेन्स म्हणतात, आणि ज्या बॉडीला इंजुरी करत नाही त्याला सिव्हिल ऑफेन्स म्हणतात. आलं लक्षात? अशा प्रकारे मग क्रिमिनल ऑफेन्स, मग आपल्याकडे फूड 4 प्रकारे डिवाइड होतं, स्टँडर्ड सॅम्पलचं फूड, सबस्टँडर्ड फूड, मिसब्रँडेड फूड आणि अनसेफ फूड. 4 प्रकारे. अनसेफ फूड म्हणजे कोण, जे फूड खाऊन तुमच्या शरीराला इजा होईल त्याला अनसेफ फूड म्हणतात. मग त्याच्याकरता ती कुठे जाईल, क्रिमिनल प्रोसिडिंग जाईल. मग क्रिमिनल प्रोसिडिंग कुठे, सेशन कोर्टात जाईल. मग उरले स्टँडर्ड फूड म्हणजे अकॉर्डिंग टू रूल्स, तो आपल्या त्याच्यावर आपण कारवाई करत नाही. इट इज एक्सेप्टेड, इट इज अ बिलीव्ड और इट इज अज्युम दॅट यू शुड सेल टू द स्टँडर्ड फूड. म्हणजे तुम्ही चांगलं अन्न विकावं हेच कायद्याला अपेक्षित आणि शासनाला अपेक्षित. मग आता उरला काय, सबस्टँडर्ड आणि मिसब्रँडेड. सबस्टँडर्ड फूड म्हणजे काय, स्टँडर्डचा बिलो असेल तो
आणि मिसब्रँडेड म्हणजे जो विदाउट लेबल किंवा ऍडव्हर्टाइजमेंट क्लेम्स किंवा मिसलीड करेल तो मिसब्रँडेड. मग ह्या दोन केस जे आहेत मिसब्रँडेड आणि सबस्टँडर्ड याच्यातच होते कंपाऊंडिंग आणि ऍडज्युडिकेशन. आता कंपाऊंडिंग कोणाचे होते? जो रजिस्ट्रेशन होल्डर आहे 12 लाखाचा खाली त्याची कंपाऊंडिंग करतो असिस्टंट कमिशनर कम डेझिग्नेटेड ऑफिसर. आणि ज्याचा बिझनेस 12 लाखाच्या वरती आहे त्याचं होतं ऍडज्युडिकेशन म्हणजे जॉईंट कमिशनर कम ऍडज्युडिकेशन ऑफिसर. त्याची ऍडज्युडिकेशन कोण करतं? जॉईंट कमिशनर कम ऍडज्युडिकेशन ऑफिसर करतो. मग त्याला पॉवर आहे सबस्टँडर्ड मध्ये किती दंड लावा, मिसब्रँडेड मध्ये किती लावा आणि याच्या केसमध्ये. सर 2 मिनिटं तुम्ही नॉर्मल घ्या, 2 मिनिटात फोन करू. बघा आता पुढचा प्रश्न यांनी विचारला होता की BMS डिग्रीचा पदामध्ये काम करताना काय उपयोग होईल. आता सरही सांगतील किंवा मी थोडंसं सांगतो की बेसिक गोष्ट काय आहे की आता जॉब करत असताना, टेस्टिंग करत असताना किंवा या गोष्टी असताना त्याचा इम्पॅक्ट जसं सरांनी सांगितलं की क्रिमिनल ऑफेन्स आहे का सिव्हिल आहे. तर आता बऱ्याच वेळेला काय होतं की काही काही गोष्टींचा इमिडिएट इफेक्ट नसतो. म्हणजे जसं सरांनी सांगितलं की डालडा जर वापरला तर इमिडिएटली काय कोणाला लगेच फूड पॉइझनिंग वगैरे होणार नाही. पण ओव्हर द पिरियड डायटाचे जे काही साईड इफेक्ट आहेत ते एक डॉक्टर चांगल्या पद्धतीने समजू शकतो किंवा त्याचा अथोलोक्रेसिस म्हणा किंवा अजून कुठल्या गोष्टीमध्ये म्हणा तर त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो चांगल्या पद्धतीने समजू शकतो. दुसरी गोष्ट डायरेक्टली तुम्ही हे पण सांगू शकता की आता तुमच्या आयुर्वेदामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या असतील. जसं आयुर्वेदाबद्दल मला तेवढं डिटेल माहित नाहीये पण त्याच्यामध्ये काही काही गोष्टी सांगितलेल्या असतील की थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलं जातं की दूध आणि फ्रुट्स एकत्र खाऊ नये. बरोबर आहे, हा विरुद्ध आहार आहे. आता बरेचसे जे काही प्रोडक्ट आहेत तुम्ही जर बघितलं फ्रूट सलाडमध्ये दूध आणि फ्रूट एकत्र असतं. मग इथे तुम्हाला तुमचं नॉलेज वापरता येईल पण याच्यासाठी आता कसं आहे की ते लॉ मध्ये कुठं बसतं किंवा काय. मग निश्चितच जेव्हा तुमचे किंवा प्रमोशन होईल किंवा तुम्हाला कुठे जेव्हा चान्स भेटेल की बाबा मी सांगू शकतो वरच्या अथॉरिटीजला की आपण याच्यामध्ये काहीतरी चेंजेस केले पाहिजे. आणि फक्त याला एक गोष्ट अशी असते की तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागेल, रिपोर्ट द्यावे लागतील की किती लोकांनी असं खाल्लं, त्यामध्ये किती लोकांना व्हिटिलिगो किंवा आपण कोड फुटणे वगैरे म्हणतो ना, किती लोकांमध्ये हे बघायला मिळालं. असा डेटा जर तुम्ही दिला वरच्या अथॉरिटीजला तर ते कायद्यामध्ये बदल करून अशा गोष्टींना कम्प्लिटली बॅन करू शकतात किंवा त्याच्यामध्ये काही रेग्युलेशन्स वगैरे आणू शकतात. तर हा एक तुमचा आयुर्वेदाचा आणि आयुर्वेद आणि आहार या दोन गोष्टी खूप जवळच्या आहेत. तर आयुर्वेदामधला आहार जो आहे किंवा डाएट जो आहे तो आणि जे फूड अडल्टरेशन किंवा फूड सेफ्टी मध्ये ज्या काही गोष्टी असतात याच्यामध्ये कुठं तुम्हाला एखादी केस स्टडी एखादं एक्झाम्पल देता येईल का? जसं मी डायरेक्टली आता बोललो असं करता येईल का? या गोष्टीचा पण तुम्ही नक्की विचार करू शकता. सर थोडं इंटरप्ट करतो सर. तर जे आयुर्वेदिक बॅकग्राऊंड वाले पोर आहेत त्यांना हे उत्तर विचारलं जाणार की बिईंग आयुर्वेद डॉक्टर की तुमचं काय. तर एक लक्षात ठेवा ते एक आयुर्वेदिक वाल्यांसाठी एक फ्रेज आहे महत्वाची की तुम्ही जेवण अन्न हे जर तुम्ही आहारासारखं केलं नाही तर तुम्हाला औषधी आहारासारखं खावं लागतील अशी एक त्यांच्यात कधी फ्रेज आहे ती खूप फेमस आहे. तर तिचं आठवणीने त्यांनी मेन्शन करावं. आणि त्यांच्यासाठी एक सांगतो ऍज पर द रूल्स नवीन आयुर्वेदिक फूड रेग्युलेशन आलं आहे. म्हणजे आजपर्यंत काय होतं की तुम्ही ऍग्रिकल्चर गुड्स कम्युनिटीज बद्दल बोलत होते. ऍग्रिकल्चरचा फायनल जो प्रोडक्ट असेल तो फूडचा हा प्रायमरी प्रोडक्ट असेल कारण की तो प्रोसेस करणार. पण आयुर्वेदिक फूड आजपर्यंत आलं नव्हतं कन्सेप्ट. मग आयुर्वेदिक फूड आपल्याकडे 5-6 वर्षापासून कन्सेप्ट आहे पण ती लॉ मध्ये नव्हती. मग ती लॉ मध्ये आली आता. तर मग सांगायचा उद्देश काय आयुर्वेदिक स्टुडंटने उलट प्राईडली सांगायचं की आपण जे अन्न खातो ते आयुर्वेदिक कसं आहे कसं नाही आहे हे ते चांगलं समजतात. आणि आयुर्वेदिक फूड बद्दल रेग्युलेशन आल्यामुळे तो प्रश्नच येत नाही त्यांना काही डिपेंड करायचं नाही. ते आरामात डिपेंड होतं की तुमचा एज्युकेशन उपयोग पूर्ण आहे. तर नवीन रेग्युलेशन आलंय 2022 ला आयुर्वेदिक फूडचं. तर सगळ्यांनी ते वाचून घ्या आयुर्वेदिक बॅकग्राऊंड मधल्या लोकांनी. चला आता थोडं विषयांतर होईल पण तुम्हाला सांगतो जसं आयुर्वेदिक फूड आहे तसं तुम्हाला ऑर्गॅनिक फूड वाचायचं आहे, तुम्हाला वेगन फूड वाचायचं आहे, तुम्हाला फॉर्टिफाईड फूड वाचायचं आहे. मग प्रत्येकाने पाहून घ्या. आता मी इन शॉर्ट सांगून देतो. फॉर्टिफाईड फूड म्हणजे काय जे विटॅमिन्स मिनरल्सने फॉर्टिफाईड होईल त्याला फॉर्टिफाईड फूड म्हणतात. ऑर्गॅनिक फूड म्हणजे पेस्टिसाइड रेसिड्यू नाही आहेत पण त्याला सर्टिफाय करणार 2 एजन्सी आहे की पीजीएस एक एनपीओपी आहे. तर कोण विचारू शकतं एनपीओपी कसं करतात पीजीएस कसं करतात. पीजीएस म्हणजे कसं पार्टिसिपेटरी गॅरंटी स्कीम. 4 मित्र आहे अनिल, सुनील, रमेश, सुरेश. चारहींच्या बांधाला बांध एकाच गावातले 4 आहे. 4ही एकमेका सर्टिफाईड करतील की नाही बाबा हा ऑर्गॅनिक वेने काम करतो, मी ऑर्गॅनिक वेने काम करतो, आम्ही कोणते पेस्टिसाइड वापरत नाही त्याच्याकरता आमचं फूड हे पीजीएस आहे. तर पीजीएस हे सेल्फ डिक्लेरेशन स्कीम असल्यामुळे याला एक्सपोर्ट अलाउ नाही. हे बघा गव्हर्नमेंट किंवा तुम्ही जेव्हा एजन्सी म्हणून काम करणार तर तुमचा पहिलाच म्हणणार आहे
थर्ड पार्टी एजन्सी व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय आम्ही त्याचं ऑथेंटिकेशन ऍक्सेप्ट करणार नाही, हा बेसिक नियम असतो. आता 4 शेतकरी एकाच गावचे एकाच तालुक्यातले एकमेकाला करतील, कसं काय ऑथेंटिकेशन होईल? होऊ शकत नाही. मग दुसरी मेथड आहे एनपीओपी. एनपीओपी नुसार थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन होतं. मग ज्याला एनपीओपी सर्टिफाईड आहे तो हॅलो आता येतोय सर आवाज, अडकला होता. जे एनपीओपी आहे ते थर्ड पार्टीने व्हेरिफिकेशन होतं आणि ज्याचं थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन होईल त्यालाच एक्सपोर्ट अलाव एनपीओपी मध्ये. पीजीएस ला एक्सपोर्ट अलाव नाही. हा, नंतर शेवटचं उरलं वेगन फूड, जे ऍग्रिकल्चर प्रोड्यूस फूड आहे अदर दॅन अॅनिमल ओरिजिन फूड, त्याला आपण वेगन फूड म्हणतो. ठीक आहे सर. बायोटेक्नॉलॉजी डिग्रीचा या पदामध्ये काम करताना काय उपयोग होईल? फ्युचर ऑफ फूड इंडस्ट्री इज बायोटेक्नॉलॉजी ऑनली. फ्युचर आणि हिस्ट्री ऑल्सो बायोटेक्नॉलॉजी. हे बघा, बायोटेक्नॉलॉजी तुम्ही ओरिजिन कुठून सांगू शकतात? जेव्हापासून माणसाने दुधाचं दही ऐकलं तेव्हापासून बायोटेक्नॉलॉजी. म्हणून तो विषय नाही. जेनेटिकली मॉडिफाईड फूड तुमच्याकडे येणार आहे, नंतर तुमच्याकडे जेनेटिकली मॉडिफाईड प्लस पासून तर तुमच्या दह्यापर्यंत पूर्ण बायोटेक्नॉलॉजी. एव्हरी फूड हु इज अंडर द प्रोसेस इज अंडर द बायोटेक्नॉलॉजी. जे फूड टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रोड्यूस होईल किंवा आउटपुट होईल ते सगळं बायोटेक्नॉलॉजी. एक्सरे टेक्निशियन चा हेल्थ डिपार्टमेंट मध्ये काय याच्याबद्दल काय विचारू शकतात का? नाही, एक्सरे टेक्निशियनशी आपला संबंध नाही ना. आपण काय म्हणतोय, आपण जे फूड खाणार आहे ती इट इज सेफ फॉर ह्युमन कन्झम्पशन असो. हा, एक्सरे टेक्निशियन्स का एक्सरे टेक्निकचा म्हणतात तुम्ही? दोन गोष्टी सर. सर आवाज गेला. एक्सरे टेक्निक म्हणताय का तुम्ही? टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन लिहिले त्यांनी. टेक्निशियन म्हणजे पर्सनचा काय संबंध आपल्याशी? त्याचा काही तसा आपला बेनिफिट नाहीये. हा, एक्सरे टेक्निक वापरले जाते फूड प्रोसेसिंग मध्ये, तिचा आपला उपयोग होतो, पण बिईंग अ डिपार्टमेंट म्हणून तुम्हाला त्याचा उपयोग नाही. जेव्हा तुम्ही ऑफिसर म्हणून काम करणार तर टेक्नॉलॉजी हा तुमचा पार्टच नाही. की ती तो लिक्विड क्रोमॅटोग्राफ वापरतोय, ग्रास क्रोमॅटोग्राफ वापरतोय का, तो एक्सरे टेक्निक वापरतोय, इन्फ्रारेड वापरतोय, त्याच्याशी आपला काही संबंध येत नाही नोकरीमध्ये. सर मला भेसळ दिसली हे योग्य नाही कळलं तर फर्स्ट स्टेप काय असावी ऍज अ कंझ्युमर? दंडात्मक कारवाई आणि ट्रिब्युनल कडे कधी जायचं? भेसळ वर कारवाई कशी करतात? हे बघा, आता कंझ्युमर म्हणून जेव्हा तुम्ही भेसळमध्ये तुम्ही बघणार तर तुम्ही कंझ्युमर जेव्हा विचार करतात समजा तुम्हाला वाटलं की त्या ठिकाणी भेसळ होते, तर सगळ्यात पहिले तुमचं काम काय आहे की तुम्ही डिपार्टमेंटला तक्रार करणे. मग तक्रार करायचे प्लॅटफॉर्म कोणते? प्राईम मिनिस्टर पोर्टल आहे, सीएम पोर्टल आहे, डिपार्टमेंटचं ऑफिस आहे प्रत्येक जिल्ह्याला, प्लस फूड सेफ्टी कनेक्ट म्हणून ऍप आहे, फॉस्कॉसवर तुम्ही तक्रार अपलोड करू शकतात, प्लस डिपार्टमेंटला मेल करू शकतात. असे वेगवेगळे तुमच्या तक्रारीच्या या प्लॅटफॉर्म आहेत. सपोज तुम्हाला कंझ्युमर म्हणून तुम्ही समजा अवेअर आहेत, तर ज्या प्रकारे फूड सेफ्टी ऑफिसर सॅम्पल काढून भेसळ तपासणीसाठी लॅबला पाठवतो. हे बघा, एफएसओचं काम काय आहे? तपासणी करणे व त्याच्याकडे इम्प्रुव्हमेंट करून घेणे, म्हणजे हायजीन पॅरामीटर. पण आउटसाइड द हायजीन पॅरामीटर तुम्हाला कुठे ऍक्शन करतात? तुम्ही सॅम्पल काढतात. मग सॅम्पल का काढतो? सॅम्पल करायचा मुख्य उद्देश म्हणजे त्याचा भेसळ आहे का नाही हे तपासण्यासाठी भेसळ करतात. जे अधिकार अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला भेसळ तपासण्यासाठी सॅम्पल काढण्याचे आहेत ते अधिकार सेक्शन 40 नुसार कंझ्युमरला पण आहे. सेक्शन 40 काय म्हणतो? परचेसेस मे गेट अनालाइज फूड, म्हणजे परचेस सुद्धा करू शकतो. ज्या प्रकारे अन्न सुरक्षा अधिकारी सॅम्पलिंग करतो, म्हणजे एक सॅम्पलला 4 पार्ट मध्ये डिवाइड करतो, तो लॅबला पाठवतो, उरलेले पार्ट डीओ कडे जमा करतो, रिपोर्ट आल्यानंतर डीओ तर डिसिजन घेतात. कंट्रामिनेशन असेल तर फर्दर ऍक्शन, कंट्रामिनेशन नसेल स्टँडर्ड असेल तर फाईल इज क्लोज. सिमिलरली जर समजा तुम्ही कंझ्युमर म्हणून गेले, तुम्हाला वाटले तर भेसळ आहे, तुम्ही पण त्याचं सॅम्पल घ्यायचं, तुम्ही लॅबला पाठवायचे, लॅबचं पेमेंट करायचं आणि उरलेला सॅम्पल डीओला सबमिट करायचं. डीओ म्हणजे असिस्टंट कमिशनर आपापल्या जिल्ह्याच्या हेडक्वार्टरला. त्याला सबमिट केल्यानंतर जर सॅम्पल खराब आलं तर त्या कंझ्युमरला सॅम्पल टेस्टिंगचा जेवढा खर्च असतो तो खर्च शासन देते. म्हणजे कंझ्युमर म्हणून तुमच्यावर बर्डन नाही. पण जर स्टँडर्ड सॅम्पल तुम्ही कधी स्टँडर्ड सॅम्पल त्याच्यात तुम्ही सॅम्पलिंग केलं, म्हणजे त्याचे नमुने काढले, चांगलं दूध आहे का चांगलं फूड आहे, त्याच्यात तुम्ही 10 करणार, शासन का पैसे देईल तुम्हाला? नाही देणार. तुम्ही खराब शोधून आणा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. म्हणून कंझ्युमर म्हणून तुमचे अधिकार आहे. मग सॅम्पल काय मी सांगितलं? सबस्टँडर्ड आणि मिसब्रँडेड. ह्या केसमध्ये कंपाऊंडिंग होईल. जर तो रजिस्ट्रेशन होल्डर असेल तर, तो लायसन होल्डर असेल तर दोन्ही केसमध्ये काय होईल? ऍडज्युडिकेशन होईल. सपोज ते सॅम्पल अनसेफ आलं, समजा दुधात एखादं केमिकल टाकलं किंवा एखाद्या फूड कलर मध्ये त्याने सिंथेटिक कलर टाकला जो अलाउड नाहीये, जो बॅन कलर तो टाकून दिला, अशा केसमध्ये जी हेल्थला इंजुरी होते, मग अशा केसमध्ये सरळ केस जाते कुठे? सेशन कोर्टामध्ये.
सर आवाज आवाज सर आवाज डिपार्टमेंटसाठी युनिफॉर्म करावा का, याचं काय उत्तर द्यावं? हा, ऍक्च्युअल काय आहे, युनिफॉर्म करण्यासाठी खूप डिस्कशन झालं. सुप्रीम कोर्टचं एक डायरेक्शन आलं होतं, त्याच्यानुसार डिपार्टमेंटने विचार केला होता युनिफॉर्म करायचा. पण युनिफॉर्म करा काय झालं, जेव्हा मिनिस्टर लेवलला डिसाईड झालं युनिफॉर्म करायचा नाही करायचा, तर सेक्रेटरीचा खूप विरोध होता. कारण की एक्साईजला युनिफॉर्म आणि देऊन यांची अडचण झाली, एक्साईज डिपार्टमेंटची पण अडचण झाली आणि पोलिसांची पण अडचण झाली. आणि कारण की तुम्ही एकदा युनिफॉर्म सर्व्हिसेसला गेले, तुम्हाला युनिफॉर्म सर्व्हिसेसचे सर्व नियम लागतील. मग एक्साईज आता बघा, एक्साईज मध्ये काय प्रॉब्लेम, फॉरेस्टला काय आहे, फॉरेस्टने जेव्हा युनिफॉर्म दिला तेव्हा फॉरेस्ट स्वतःची जेल पण क्रिएट केली. मग सपोज एखाद्या केसमध्ये तुम्हाला गुन्हा दाखल करायची वेळ आली, मग तुम्ही करायचं काय? युनिफॉर्म सर्व्हिस राहिले का तुमचं आयडेंटिफिकेशन प्रूव्ह होतं. तर आमचं बिईंग अ डिपार्टमेंट म्हणणं आहे की युनिफॉर्म देऊ नका. ओके, तुमचं आयडेंटिफिकेशन क्लिअर झालं का तुमचं आयडेंटिफिकेशन नोंद होऊन जाईल कुठे पण. ऍक्च्युअल म्हणजे आज अशी परिस्थिती आहे, अन्न सुरक्षा अधिकारीची गाडी पण आली तर लोकांना कळतो तर कुठे गेला. करेक्ट म्हणजे करेक्ट. खेडेगावात तशी परिस्थिती तुम्हाला तालुक्यात समजा, सपोज काकडे साहेब समजा धाराशिव जिल्ह्याचे, धाराशिव जिल्ह्यातून समजा त्या गेले कुठेतरी तुळजापूरला. जसं तुळजापूरला एंट्री करतील, तुळजापूरचा व्हॉट्सअप ग्रुप मेसेज पडेल की अन्न सुरक्षा अधिकारी आज तुळजापूरला आलेले आहेत. मग तो मेसेज तुळजापूरला पण राहतो आणि जिल्ह्याच्या ग्रुपलाही पडतो की अन्न सुरक्षा अधिकारी आमच्याकडे आलेले नाही. म्हणजे तुम्ही विचार करता ना, त्याच्यापेक्षा जास्त यांचं नेटवर्क पॉवरफुल असतं. ओके सर, यांचं देशी दारू आणि हातभट्टीची दारू यात नक्की काय फरक आहे? हे बघा, ऍक्च्युअल देशी दारू आणि हातभट्टी असो आता काही फरक कायद्यानुसार नाही. त्याला आम्ही देशी दारूच म्हणतो. त्याचे पॅरामीटर क्लिअर करे, 42.8 वेट बाय व्हॉल्यूमच्या वरती अल्कोहोल पर्सेंटेज अल्कोहोल अलाउड आहे. आपल्या बघा, तो देशी हातभट्ट्याविषयी एक्साईज साठी, कारण एक्साईज वाले काय करतात, स्पिरिट लेवल नुसार त्यांची ड्युटी डिसाईड करतात किती ड्युटी लावावी. पण आपण कसं ड्युटी डिसाईड करणार नाही. आपण काय म्हणतो, तू जे फूड खाशील इट मस्ट बी इट शाल बी सेफ फॉर द ह्युमन कन्झम्पशन. स्टँडर्ड तो आपला विषय नाहीच आहे. अकॉर्डिंग टू स्टँडर्ड काम करतो आपला विषय. ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड. एक मिनिट, एक थोडं इंटरप्ट करू सर. कोणी एक्साईज डिपार्टमेंटचं कोणी असेल जो एफडीए ला इंटरव्ह्यूला येतो, आता एक पोरगा भेटला होता मागे मला, तो एक्साईज डिपार्टमेंटला होता. तो मला सांगत होता की सर मला एमपीएससी क्वेश्चन काय विचारतील. म्हटलं तुला एक्साईज क्वेश्चन सगळे दारूचे प्रकार विचारतील. म्हणजे स्वीट लिकरला काय म्हणतात हे सुद्धा विचारतात. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की तो एक्साईजला हे होता, कॉन्स्टेबल का काहीतरी पोस्ट त्याची, इन्स्पेक्टर काहीतरी, सब इन्स्पेक्टर, एक्साईज सब इन्स्पेक्टर होता. आणि तो राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला गेला होता. तर त्याला मी म्हटलं तुला एक अल्कोहोलची टाईप 100% विचारतील. आणि त्याला गेल्या विचारलं काय करतात. मग सांगितलं सर रिसेंटली मी एक्साईज डिपार्टमेंटला सब इन्स्पेक्टर का कॉन्स्टेबल काहीतरी जॉईन झाला होता आणि आता मी राज्याची तयारी करतो, इंटरव्ह्यूला आहे. मग त्याला विचारलं ठीक आहे, मी अल्कोहोलची टाईप सांग. मग त्याने सगळं सांगितलंय. मग त्याला हे विचारलं, अल्कोहोल पर्सन स्पिरिट लेवल विचारली, त्याने सांगितले. मग त्याला म्हणजे स्वीट अल्कोहोलला काय म्हणतात मला. आता स्वीट अल्कोहोलला काय म्हणतात हे आपण सांगणं अपेक्षित नाही, पण जो एक्साईज डिपार्टमेंटला काम करतो त्याला माहित राहणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमचा करंट जॉब जेवढा तुम्ही चांगला करणार तेवढं तुम्हाला इंटरव्ह्यू जास्त मार्क पडणार. सर नेक्स्ट. ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड, शेतकऱ्यांची मुलं आहेत बरेच, तर त्याचा कसा फायदा होईल इकडे डिपार्टमेंट? ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडच्या इथं स्पष्ट आहे, ऍग्रिकल्चरचा फायनल गुड इज अ प्रायमरी इन्ग्रेडियंट ऑफ द फूड इंडस्ट्री. जर तुम्ही गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस फॉलो केल्या तरच पुढे पेस्टिसाइड सुरू येणार नाही. म्हणजे आता एखादा पोरगा असेल, त्याने थोडा समजा अभ्यास सिरियसली केला, थोडा इंग्लिश पेपर वाचला, तर त्याने सरळ एक्झाम्पल द्या. बघा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, जोपर्यंत तुम्ही एक्झाम्पल आणि केस स्टडी कोट करत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्क येत नाही. आता मला समजा मी ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे, मला विचारलं की ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचा उपयोग काय, तर मी सरळ सुरुवात करेन की रिसेंटली एमटीएच आणि एव्हरेस्ट मसालाचा जो इटीओचा विषय, इथिलीन ऑक्साईडचा, त्याला कंट्रोल करण्यासाठी दोनच गोष्टी आहे. एक म्हणजे लॅटर ट्रीटमेंट आणि एक पहिले म्हणजे प्रिव्हेन्शन. आणि बिईंग अ डॉक्टर म्हणून सांगतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन द क्युअर. मग ऍग्रिकल्चर वाल्यांचं गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिस वापरल्या, पेस्टिसाइड कंट्रोल कधी व्यवस्थित केला तर तो रेसिड्यू फूड इंडस्ट्री देऊ शकत नाही. म्हणून ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचा फार इम्पॉर्टन्स आहे. कारण की फूड इंडस्ट्री इज अ टोटली डिपेंड ऑन ऍग्रिकल्चर अँड अॅनिमल इंडस्ट्री. मग मोस्टली 80% 90% तर आपली ऍग्रिकल्चरवर डिपेंड आहे. म्हणून तुमचा उपयोग खूप आहे. जर तुम्ही आता बघा, दुसरं एक्झाम्पल द्यायचं, भगरमध्ये पॉइझनिंग होते. भगरमध्ये पॉइझनिंग का होते? शेतकऱ्यामुळे होते का? नाही. पण ती भगर शेतकऱ्याकडून कोणतरी घेऊन जातो, मॅन्युफॅक्चरर काय करतो, त्याला ग्राइंड करतो, त्याला प्रॉपर त्याला सनलाईट देतो 4-5 दिवसांनी, मग पॅकिंग करून सेल करतो. पण एखादा छोटा व्यापारी काय करतो, एखादा शेतकरी काय करतो, तो भगरचं धान आणतो,
ग्राइंड करतो, पॅक करतो, विकतो. त्याला तो सनलाईट देतच नाही. जर सनलाईट दिलं नाही तर मॉइश्चर लेवल डाऊन होत नाही. जर मॉइश्चर लेवल डाऊन झाली नाही तर मॉइश्चर हाय कंटेंट मध्ये फंगल ग्रोथ होते. फंगल ग्रोथ झाली का पॉइझनिंग झाली. म्हणून विदाऊट ऍग्रिकल्चर नॉलेज तुम्ही फूड इंडस्ट्रीत कामच करू शकत नाही. म्हणजे बॅकवर्ड लिंकेजेस, म्हणजे सोर्सच खरं ऍग्रिकल्चरच आहे. सोर्सच ऍग्रिकल्चर, टोटल लिंकेज स्टार्टिंग फ्रॉम ऍग्रिकल्चर. म्हणजे तुम्हाला एक सांगतो ना, भगरच्या पॉइझनिंगला आम्हाला विचारावं लागतं की तू भगर कोणाकडनं आणली. करेक्ट. हा, मायक्रोबायोलॉजीचा या पदावरती कार्यरत असताना काय उपयोग होईल? मायक्रोबायोलॉजी हे बघा, फिजिकल बघा, 3 पॉइझन आहे, 3 प्रकारचं पॉइझनिंग होते, फिजिकल, केमिकल, मायक्रोलॉजी. किंवा अडल्ट्रेशन जे होतं चेकिंग, ते सहसा करून फिजिकल आणि केमिकल लेवलच होतं. मायक्रोबायोलॉजिकल अल्टरेशन आणि मायक्रोबायोलॉजिकल पॉइझनिंग याच्यावरती अजून पण डिपार्टमेंटमध्ये जेवढं पाहिजे ऍक्शन काम झालेलं नाही. तर लक्षात ठेवा, जितकी बी पॉइझनिंग होते ते केमिकल आणि मायक्रोबियलच होते. आणि टेस्टिंग करताना केमिकल पॉइझन टेस्टिंग होते, मायक्रो टेस्टिंग होतच नाही जास्त. रेअर केसमध्ये ज्या पॉइझनिंग मध्ये डेथ होते त्याच केसमध्ये सगळं मायक्रो टेस्टिंग केली जाते. भगर इज अ आयडियल एक्झाम्पल. फंगल ग्रोथ मध्येच पॉइझनिंग होते आणि ते मायक्रो टेस्टिंग होतं. आणि इच एंड एव्हरी फूड इन्ग्रेडियंट्स इज अंडर द पर्व्ह्यू ऑफ मायक्रोबायोलॉजी. म्हणून ह्या पर्टिक्युलरली ह्या एक्झामसाठी केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री बॅकग्राऊंड ठेवलंय आणि मायक्रोबायोलॉजी एलिजिबल ठेवलंय. त्यामुळे कारणच ते पूर्ण फूड इंडस्ट्री ही मायक्रोबायोलॉजी काम करते. बॅकवर्ड लिंकला जसं ऍग्रिकल्चर आहे तसं फॉरवर्ड लिंकेजला बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी आहे. प्रोसेसिंग त्याचे. सर, पुढचा प्रश्न आहे, तिरुपती लाडूचा काय इश्यू होता? आता बघा, तिरुपती लाडू तुम्हाला 100% विचारतील. खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि तुम्ही चुकून तिथं असं म्हणू नका की त्यात अॅनिमल फॅट सापडलं, की त्यात अॅनिमल फॅट लाडच होतं, असं शब्द वापरू नका. तुम्ही जर व्यवस्थित सुप्रीम कोर्ट जजमेंट आणि मीडियाच्या न्यूज प्रॉपर वाचल्या तर त्यात काय म्हटलंय, इट कंटेन एक्स्ट्रा फॅट. आता व्हॉट इज मीन बाय एक्स्ट्रा फॅट? म्हणजे अपेक्षित काय आहे, आपण दुधापासून तूप बनवतो तर अपेक्षित काय, दुधात तूप पाहिजे, बरोबर. म्हणजे मिल्कचं बाय प्रोडक्ट जो तूप असेल, डेअरी टर्म मध्ये तो तूप पाहिजे. पण त्या लाडू मध्ये जे तूप आहे ते आउटसाइड द मिल्क फॅट आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं ना, ते चीज होतं तर ते हायड्रोजन व्हेजिटेबल ऑइल म्हणजे डाळ टाकून बनवलंय मॅकडॉनल्डच्या केसमध्ये, तसं इथं जे फॅट वापरलंय ते आउटसाइड द मिल्क फॅट आहे. पण ते मिल्क फॅट कोणतं आहे, ते अॅनिमल ओरिजिन आहे का ऍग्रिकल्चर ओरिजिन आहे, हे अजून प्रूव्हन फॅक्ट नाही. जोपर्यंत ती प्रूव्हन फॅक्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती एक्सप्लिसिटली शब्द टाळायचा की त्यात अॅनिमल फॅट आहे. असं म्हणायचं प्रोबॅबिलिटी आहे पण कन्फर्मेशन नाही आहे. कारण की त्यात रॅपसॉइड ऑइल पण होऊ शकतं, फिश ऑइल पण होऊ शकतं आणि हे पण होऊ शकतं, लाड पण होऊ शकतं. आता मला एक सांगा, फिश ऑइलची किंमतच जास्त तुपापेक्षा, मग फिश ऑइलचं ऍडिटेशन कसं होईल सांगा? जर तुम्ही मीडियाच्या न्यूज बघितल्या 7-8 प्रकारचं त्यांनी एक्स्ट्रा फॅट क्लेम केलेलं आहे की हे फॅट असू शकतं. 7-8 प्रकारचं क्लेम केलंय. पण त्यांनी सांगितलं का मी फिश ऑइलची ही टेस्ट केली आणि त्यात मला फिश ऑइल सापडलं, किंवा लाडची ही टेस्ट केली, ही लाड सापडलं. हे जोपर्यंत रेफरल लॅबोरेटरीकडनं कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती क्लेम करायचं नाही. पण हे गोष्ट खरं आहे की अदर दॅन मिल्क फॅट त्यांनी वापरले, पण काय वापरलं हे क्लिअर नाही. आता रॅपसीड ऑइल निघालं, समजा आता एखादा प्लांट बेस्ड ओरिजिन ऑइल निघाला, फॅट आला, समजा त्याचा फॅट आला, तर अडचण काय हो, ते सबस्टँड होईल, ते अनसेफ होईल का? नाही होणार. तुमचा रिलिजियस सेंटिमेंट इश्यू कुठे येईल, जेव्हा अॅनिमल ओरिजिन फॅट टाकणार तेव्हा. जर तुम्ही प्लांट बेस्ड तुम्ही ओरिजिन फॅट टाकला तर काय अडचण आहे तुम्हाला? पुढचा प्रश्न सर, स्टेट पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी विषयी काय विचारलं जाऊ शकतं? हे बघा, समजा तुम्ही लॅबचे स्टुडंट असणार तर तुम्हाला 100% लॅबच्या प्रोसिजर्स आणि सगळ्या प्रिन्सिपल विचारले जाणार तुम्ही. म्हणजे तुम्ही कोणती टेस्ट कशी करतात, काय करतात, मिल्कच्या कोणकोणत्या टेस्ट करतात, अॅनिमलच्या कोणकोणत्या, जरी मिल्क म्हणतो नंतर ऑइलच्या कोणकोणत्या टेस्ट करतात. नंतर तुम्ही प्लस तुम्ही एक म्हणजे लॅबवाल्यांना प्रोड्यूस सांगतो, एनेबल ऍक्रिडिटेशन मध्ये तुम्हाला विचारणार 100%. कारण की लॅब हा एनेबल ऍक्रिडिटेड पाहिजे. जर लॅब ऍक्रिडिटेड नसेल तर एफडीएचा रिपोर्ट कोर्ट ऍक्सेप्ट करत नाही. कोर्ट एकच स्पष्ट म्हणतात, कायद्यामध्ये तुमची लॅब एनेबल पाहिजे, हे एक्सप्लिसिटली मेन्शन आहे. आणि जर लॅब एनेबल नसेल तर तुम्हाला आम्ही रिपोर्ट ऍक्सेप्ट करणार नाही, ती केस सुटून जाते. मग जो लॅबमध्ये काम करतो आहे त्यांना कंपल्सरी एनेबल ऍक्रिडिटेशन काय असतं, 2 प्रकारे भेटतं, लॅबला भेटतं किंवा प्रोडक्टला भेटतं. मग प्रोडक्टला भेटण्याची मेथॉलॉजी काय, लॅबची काय, त्याचा प्रिन्सिपल काय, तर मेन प्रिन्सिपल ट्रेसेबिलिटीवर काउंट करतं. लॅबवाल्यांनी त्या गोष्टी बघायला पाहिजे. त्याला टेस्ट विचारतील किंवा त्याला सांगतील की तू कोणकोणत्या टेस्ट केल्या, मग त्या टेस्टमध्ये तुला काय काय अल्टरेशन सापडलं, मग तू कोणत्या टेस्टने कसं व्हेरिफिकेशन केलं, त्याचा इंडिकेटर कोणता होता, त्या टेस्टमध्ये कलर कोणता चेंज झाला, ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला विचारतात.
सर सेक्शन 68 बद्दल प्रश्न आहे. सेक्शन 68 मध्ये असं नमूद केलं की ऍडज्युडिकेटिंग ऑफिसरला सिव्हिल कोर्टच्या पॉवर असतात आणि सेक्शन 72 मध्ये असं नमूद केलंय की सिव्हिल कोर्ट नॉट टू हॅव ज्युरिस्डिक्शन. हे बघा कसं असतं तुम्हाला सांगतो. समजा आता जिथं कॉस्ट ज्युडिशियल प्रोसेस होतात बघा, मी तुम्हाला सांगितलं जी गोष्ट कोर्टात जाईल ती ज्युडिशियल, जी कोर्टाच्या बाहेर डिपार्टमेंट कोणतं डिसाईड करेल, लँड रिलेटेड कॉस्ट ज्युडिशियल पॉवर महसूलला आहे, टॅक्स रिलेटेड पॉवर जीएसटी इन्कम टॅक्सला आहे, त्याच्या फूड सेफ्टी रिलेटेड पॉवर एफडीएला आहे. मग 68 मध्ये सिव्हिल कोड काय असतं, सिव्हिल कोड आयपीसी सीआरपीसी आणि सीपीसी म्हणजे जुनं सांगतोय, नवीन सांगितले मी, त्याच्यानुसार काम करायचं. मग त्याच्या ए टू झेड कलमच्या पॉवर जज करत होत्या, ए टू झेड म्हणजे ए टू झेड. परंतु ओव्हरऑल सगळ्या पॉवर तुम्ही डिपार्टमेंट देऊ शकत नाही. पण डिपार्टमेंट तुम्ही लिमिटेड सिव्हिल पॉवर द्या. म्हणजे कशा कशा पॉवर द्या तुम्ही, पॉवर टू समन, पॉवर टू प्रोड्यूस द इव्हेंट, पॉवर टू प्रोड्यूस द डॉक्युमेंट्स, ह्या ज्या पॉवर्स आहेत ह्या तुम्हाला सीआरपीसी आयपीसी सीपीसी सापडतील. त्याच प्रोव्हिजनच्या पॉवर तुम्हाला इथं त्या त्या डिपार्टमेंटला अलो केलंय. समनिंगच्या पॉवर बघा, तुम्ही कोर्टात तारखेला हजर राहिली नाही, कोर्ट तुम्हाला समन काढतं, पोलीस येतो तुम्हाला समन दाखवतो, तुम्हाला नॉन बेलेबल काढतील ते, चौथ्या वेळेस तुम्ही सरळ म्हणणार याला उचलून आणा. पहिले तीनदा नॉन बेलेबल, चौथ्यांदा बेलेबल, तुम्ही हजर झाले तर तुम्हाला उचलून आणू. मग तशाच समनिंगच्या पॉवर तिकडे ऍडज्युडिंग ऑफिसरला दिल्या आहेत की तुम्ही तुमच्याकडे जी केस चालू आहे त्याला तुम्ही हजर राहा. ही सिव्हिल पॉवर आहे. हे बघा, एनिथिंग ऑफेन्स ऍक्शन रिलेटेड विथ द बॉडी इज कॉल्ड एज अ क्रिमिनल, आउटसाइड द बॉडी इज अ सिव्हिल. तुम्ही येऊन हजर राहा आणि तुमचं म्हणणं मांडा, हे सिव्हिल पॉवर आहे. याच्याकरता त्या पॉवर 68 मध्ये ऍडज्युडिंग ऑफिसरला दिल्या आहेत. आणि 72 मध्ये काय आहे, जर तुमच्याकडे ऍडज्युडिक्शनची विंडो ओपन आहे तर मग कोर्ट का त्यात इंटरेस्ट घेईल. मला एक सांगा, तुम्ही नो डबल जिओ पार्टी म्हणतात कॉन्स्टिट्यूशन मध्ये, मग तुम्ही एकाच केससाठी तुम्ही ऍडज्युडिक्शनला बोलणार आणि त्याच केसला तुम्ही कोर्टात बोलणार का सिव्हिल केसला. मग तुम्हाला नो डबल जिओ पार्टी पाहिजे की नाही, का तुम्ही एका केससाठी 4 ट्रिब्युनलकडे जायचं. जर तुमचा ऍडज्युडिंग ऑफिसर सक्षम प्राधिकारी घोषित केला आहे, तो कॉम्पिटंट घोषित केला आहे कायद्यानुसार गव्हर्नमेंटने, तर तीच केस कोर्टात का टाकायची. म्हणजे सर आमच्या इथे काही काही केसेस असतात त्यात सॅम्पल अनसेफ पण येते आणि दुसरं सॅम्पल सबस्टँडर्ड कमीच बनलेलं पण येतं. अशा केस मध्ये वेगवेगळ्या केस करत नाही, एकच केस करतो, कोर्टात टाकून देतो. सर पुढचा प्रश्न चांगला, फार्मर किंवा फिशरमॅन कडील जे प्रोडक्ट आहेत त्याला फूड म्हणतात का. हे बघा, जोपर्यंत फार्मर फिशरमन मार्केट प्लेसला येत नाही, आता जेव्हा तुम्ही बिईंग ऑफिसर पण काम करणार तर तुमचं कोणतेही सॅम्पल काढणार त्याचं एकच त्याचं बेसिक पॅरामीटर आहे की हे सॅम्पल तुम्ही काढलं की काढलं, जोपर्यंत सेल परचेस प्रूव्ह होत नाही, सेल बिल प्रूव्ह होत नाही तोपर्यंत नाही. सपोज मी शेतकरी आहे, मी गेलो आणि मी गहू काढून आणला आणि मी माझ्या घरी गहू ठेवला, गहूला माझ्या फंगल ग्रोथ हो का तो सडून खराब हो, हा माझा वैयक्तिक पोझिशन आहे. जोपर्यंत मी ते गहू विकायला आणत नाही, हे बघा, इंटेन्शन टू सेल जोपर्यंत प्रूव्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही सॅम्पल काढू शकत नाही. जर तुम्ही टेन्शनच नाही, समजा मी आणलं कुठून तरी 2 बिस्किटचे पुढे आणले आणि त्याच्यात मी पॉइझन टाकलं, माझ्या घरी ठेवलं, मग त्याला तुम्ही म्हणणार का मी पॉइझनिंग करतोय. जोपर्यंत मी सेल प्रूव्ह करत नाही तोपर्यंत. मेन्सरिया, ते लॉ मधला मेन्सरिया, मी सेल प्रूव्ह, तुम्हाला सेल प्रूव्ह करावं लागेल. तुम्हाला सेल प्रूव्ह नसेल तर कसं प्रूव्ह होईल तुमचं. चालतंय सर. बीएससी केमिकल, ठीक आहे, झाला प्रश्न. लिकर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री प्रोसेस डिपार्टमेंटच्या एक्सपिरियन्सवर कसे क्वेश्चन विचारतील. यांनी काम केलं लिकर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री प्रोसेस मध्ये. हे बघा, लिकर मध्ये सर्वात महत्वाचं काय आहे, तुम्ही इडिबल एन्झाईम वापरता का नॉन इडिबल एन्झाईम वापरता, तुम्ही डिस्टिलेशन प्रोसेस कशी वापरतात. लिकर मध्ये तुम्ही लिकरचे टाईप सांगा कोणते, मग कोणकोणते लिकरचं किती किती पॅरामीटरने काम करणार, अल्कोहोल पर्सेंटेज बिअर मध्ये 8% का, वाईन मध्ये 15.5% का, प्लस तुम्ही स्कॉच विस्की मध्ये 42% जात का. मग मला एक सांगा, ही लिकर पिऊन कोणा शरीराला काय निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल, मग लिकरचा हेल्थवर इम्पॅक्ट काय आहे, मग बिईंग डिपार्टमेंट तुम्ही काय कंट्रोल केला पाहिजे, किंवा तुम्ही लिकर इंडस्ट्रीत काम केलंय, तुमचा नॉलेजचा इथं एफडीला वापर काय. बरोबर. हे टोबॅको रिलेटेड प्रोडक्ट्स ज्यांचं सेवन करणे हेल्थसाठी हानिकारक आहे असे त्यावर लिहिले असते, तरी पण देशात असे प्रोडक्टचे उत्पादन केले जाते, मग हे योग्य आहे का. हे बघा, सिंपल गोष्ट आहे, टोबॅको हा निगेटिव्ह गुड्स मध्ये खाऊ नये हे शासन 100दा सांगतं, पण शेवट तो तुमचा चॉईस आहे ना, राईट टू इट तुमचा चॉईस आहे, तुम्ही काय खावा काय नाही शासन तुम्हाला सांगू शकतं, जबरदस्ती नाही करू शकत, तुमचा राईट टू चॉईस आहे. आणि सर्वात महत्वाचं असं होतं, तुम्ही पहिले एकच सांगा, टोबॅको इज नॉट अ फूड. कारण की हा प्रश्न विचारणं म्हणजे तुमचं सोशल नॉलेज किंवा कॉन्स्टिट्युशनल तुमच्या लायबिलिटी ह्या चेक करणं नाहीये. पहिले हे सांगायचं टोबॅको इज नॉट फूड, आणि मग तुम्हाला काय तुमचं सोशल उत्तर द्यायचं ते उत्तर द्या तुम्ही.
सर यांचा प्रश्न एकदम बेसिक आहे. FSO ग्राउंड लेवलला काम कसं करतो, केस स्टडीज कोणते विचारू शकतील आणि त्या क्वेश्चनला योग्य डिसिजन कसा घ्यायचा? FSOचे मेजर 2 काम आहेत. पहिलं काम काय आहे? तपासणी करणे. सपोज तुम्ही हॉटेलला गेले किंवा रस्त्यावर एखाद्या वडापाव दुकानावर गेले किंवा तुम्ही एखाद्या स्पायसेस मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला गेले, तर आपल्या कायद्यानुसार शेड्यूल 4 नुसार 5 पार्ट आहेत. मोस्टली पार्ट 2 नुसार तुम्ही तपासणी करतात की त्याचं हायजीन पॅरामीटर कसं आहे, डिझाईन कसं आहे, कंट्रोल ऑपरेशन कसं आहे, ते डॉक्युमेंट आहे का, ट्रेनिंग केली का त्याने, किंवा त्याने नख कापलंय का, म्हणजे पर्सनल हायजीन कसं आहे, त्याला डिसीज तर नाही ना, किंवा एखाद्या हॉटेल असेल तर त्याने पेस्ट कंट्रोल केलंय का, वॉटरचं शेड्यूल त्यांनी प्लॅन केलंय का, वरती टाकी असते ती वर्ष खराब असते आणि तेच खराब पाणी येतं, लोक तेच खराब पाणी पितात. मग असे पॅरामीटर तपासणीचे काम हे अन्न सुरक्षा अधिकारी असतात. जर ते खराब असेल तर आपण त्याला इम्प्रुव्हमेंट देतो. इम्प्रुव्हमेंटने सुधारणा केली तर ठीक, नाही तर आपण त्याचं लायसन सस्पेंड करतो. दुसरं असतं तपासणी. दुसरं असतं सॅम्पल, म्हणजे नमुना काढणे. तुमचं काम काय आहे? तुम्हाला वाटेल की अडल्ट्रेशन आहे किंवा हा नमुना काहीतरी नियमांचा भंग करतो, मग तो सबस्टँडर्ड असू शकतो, मिसब्रँड असू शकतो, की अनसेफ असू शकतो. अशा केसमध्ये तुम्ही सॅम्पलिंग करतात. हे ग्राउंड रिलेटेड प्रॉब्लेम. आता FS ला प्रॉब्लेम काय होतो ग्राउंडवरती लक्षात ठेवा. जर तुम्ही एखाद्या सेन्सिटिव्ह मॅटर मध्ये गेले, मोस्टली तिथला माणूस पळून जातो. सपोज एखाद्या दूध भेसळीला तुम्ही गेले, मी तुम्हाला वर्स्ट कंडिशन सांगतो. 99.99% केसमध्ये त्रास होत नाही, कारण की डिपार्टमेंट सिव्हिल आहे. 1% जिथं 0.01% मध्ये प्रॉब्लेम होईल तेच सांगतो तुम्हाला. समजा तुम्ही दूध भेसळीला गेले आणि तुमच्या लक्षात आला हा केमिकल वापरतो. मग दूध भेसळी काय काय वापरतात? ते तेल वापरतील, सॉर्बिटॉल वापरतील, मेलामाइन वापरतील, स्किम मिल्क पावडर वापरतील. हे असं दूध भेसळी ते वापरतात. बघा, तुम्हाला पहिले बरोबर तो एक व्हिडिओ पाहून घ्या. उत्तर प्रदेश हा कुठला तरी व्हिडिओ आहे, त्याच्यात त्यांनी ऍक्च्युअल केमिकल दूध बनवून दाखवलंय आणि ते पिऊन पण दाखवलंय. म्हणजे सांगायचा उद्देश कसा, तुम्ही व्हिज्युअली पाहिलं, म्हणजे मी तुम्हाला किती सांगितलं सॉर्बिटॉलचा उपयोग काय, स्किम मिल्क पावडरचा उपयोग काय, तरी तुम्हाला ते लक्षात ठेवणं पाठ करणं अवघड जाईल. तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या, तुमच्या लक्षात येईल काय म्हणायचं मला. मग अशा केसमध्ये काय होतं, जिथं भेसळ होते ना, जिथं असं अनसेफ केमिकल मॅन्युफॅक्चरिंग माल प्रॅक्टिस होतात, तो माणूस पहिले पळून जातो. ही सगळ्यात मोठी अडचण डिपार्टमेंटमध्ये. मग तुम्ही कधी पण गेले तर कधी त्या माणसाला सांगायचंच नाही की तुला जेल होईल, तुला अटक होईल, का तुला काय होईल. एकच सांगायचं, अरे तुझं काम चांगलं असेल तर चांगलंच होईल, खराब असेल तरच विषय ना. आणि कधी बेसळवाला तोंडाने सांगत नाही की मी बेसळ करतो, कधीच, म्हणजे कधीच सांगत नाही बेसळवाला. म्हणून तुम्ही तिथे गेले, पहिले तुमची ओळख दाखवायची, मी अन्न सुरक्षा अधिकारी आहे, तपासणीला आलोय. तुमच्या लक्षात आलं की केमिकल मिल्क प्रॅक्टिस होते, सगळ्यात पहिले काय करायचं माहिती का, तुमच्या ऑफिसमध्ये 2 माणसं बोलून घ्यायच्या. आणि प्लस तिथं जो तुमच्या तुम्ही समजा तिथं गेले, त्या ज्युडिक्शन मध्ये 5-7 लोक तुमच्या ओळखीचे असतात, तालुक्यातले म्हणा, जिल्ह्यातले म्हणा, किंवा त्या सिटी मधले म्हणा. आणि त्या माणसात जो भेसळ करणार असतो त्याच्याशी गोळ बोलून त्याच्या अवतीभोवतीच फिरायचं, त्याला पळू द्यायचं नाही. पळू दिलं तर काय फायदा, काय नुकसान होतं, फायदा काय होतं, नुकसान होतं. कोर्टात जेव्हा जातो तो एकच सांगतो, साहेब ती भेसळ झाली असेल, मी मान्य करतो, पण ते मी नव्हतं तिथं. मग त्यांचा क्लेम का असतो, ह्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घरूनच केमिकल आणलं, मला पैशांची मागणी केली आणि मी दिली नाही म्हणून टाकलं, आणि मग सॅम्पल काढले, आणि जे सॅम्पल काढले त्यावर माझी सहीच नाही, पंचनाम्यावर माझी सहीच नाही, हजर व्यक्ती म्हणून माझी सही नाही. मग तो काय करतो, टोटल डिनायल, की हा गुन्हा घडला त्या क्षणी तिथं मी नव्हतोच, ही बेसळ मी केलेलीच नाहीये, यांनी हे हेतू पुरस्पर केला आहे, हे जबरदस्ती आले आणि जबरदस्ती मला गुन्हा दाखल केला, यांनी पैशाची मागणी केली, पैसे दिले नाही म्हणून मला त्रास दिला, हा त्यांचा स्टँड असतो काय. मग अशा परिस्थितीत काय करायचं, 2 शासकीय पंच बोलून घ्यायचे, पंचांच्या समोर सॅम्पल काढायचं, आंतर रिपोर्टरला केस करायचं, 100% कोर्टात केस टिकते आपली. चला पुढे सर. अजित सर आवाज येत नाही. हा, बराच वेळ झाला, 1-2 लास्टचे प्रश्न घेऊ आणि आपण काय गुटखा बंदी झाला आपला विषय झाला, भेसळ होत असेल किंवा मिसकंडक्ट होत असेल तर ऍक्शन घ्यायला झाला आपल्या, याच्याबद्दल बोललो आपण. महाराष्ट्रामध्ये गुटखा बॅन आहे तरी सगळीकडे काम मिळतो. आता तुम्ही बघू शकता पनीर अॅनालॉग कसे ओळखतात, आणि जर हॉटेलमध्ये डेअरी पनीर म्हणून सर्व करत असेल तर काय कारवाई होते. हे बघ, आता रिसेंटलीच आम्ही मुंबईतलं एक नामांकित हॉटेल, मी नाव नाही घेत, त्याचं मी तपासणी केली, त्याच्यात मला लक्षात आलं एक पनीर आणि दुसरं एक असतं बटर, हे 2 विषय कायम चुकतात. म्हणजे काय होतं, बटरचा रेट काय चालू आहे, 400-450 रुपये किलो चालू आहे, पण तुम्ही फॅट स्प्रेड घ्या, त्याचा रेट किती चालू आहे, 100-150 रुपये किलो. हे काय करतात, बटरच्या नावाने फॅट स्प्रेड देतात, आणि दुसरं पनीर का चीजच्या नावाने चीज आणायला पनीर आणतात. अॅनालॉग कसा बनतो, स्किम मिल्क पावडर मध्ये तुम्ही व्हेजिटेबल ऑइल टाकायचं
आणि व्हेजिटेबल तुम्ही इमर्शन टाकायचं, तुमचा अॅनालॉग बनून जातो, पनीर अॅनालॉग, चीज अॅनालॉग. आणि फॅट स्प्रेड मध्ये सेम स्टोरी. त्याचे कंटेन असतात इन्ग्रेडियंट्स आपल्याचे बटर मधले, तेच रेडीमेड भेटतात, त्याच्या स्किम मिल्क पावडरला ते ऑइल टाकतात आणि त्याच्यानुसार ते फॅट स्प्रेड बनवतात. आता बघा, तुम्ही कुठे पावभाजी खाता, तो खूप क्वांटिटी तुम्हाला बटर देतो, म्हणतो बटर पावभाजी, किंवा तुम्हाला पावला पण बटर लावून देतो. त्याच्यामध्ये काय असतं, ते फॅट स्प्रेड असतं. अहो सांगा, एवढं जर बटर तो वापरेल, त्याला पळवेल का तो बिझनेस? पडूच शकत नाही. मग अशा केसमध्ये काय करतो आपण, त्याला काय म्हणतो, मिसरिप्रेझेंटेशन किंवा नॉट प्रोव्हाइडिंग अ सबस्टन्स ऑफ दॅट नेचर. तुम्ही मागितलं काय बटर, दिलं काय फॅट स्प्रेड. फॅट स्प्रेड लिगल आहे, फॅट स्प्रेडला स्टँडर्ड आहे. फॅट स्प्रेड खाऊन तुमच्या शरीरावर निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही. सेम अॅनालॉग आणि पनीर अॅनालॉग आहे. तुम्ही चीज खा, पनीर खा, का अॅनालॉग खा, दोन्हीचा शरीरावर निगेटिव्ह इम्पॅक्ट काहीच नाहीये, काहीच नाही. दोन्हीला स्टँडर्ड दिले गव्हर्नमेंटने. अशा केसमध्ये नॉट नेचर ऑफ सबस्टन्स म्हणून आपण 50 नुसार पण त्यावर कारवाई करतो. आपण प्रोडक्ट सीज करतो आणि त्याच्यावरती दंडाची प्रोसेस सुरू करतो, कंपाऊंडिंग अँड ऍडज्युडिकेशन. मला वाटतं सर आता बऱ्यापैकी झालेत. तुम्हाला काही सांगायचं असलं तर सांगा आणि आपण कन्क्लूड करूया. दोन चार गोष्टी सांगून देतो ज्या इंट्रोसाठी कामाच्या आहेत. जो बीटेक फूड टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंडचा आहे त्याने थोडं टेक्नॉलॉजी पाहून घ्या. समजा तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीत काम केलं असेल, फूड इंडस्ट्रीत काम केलं असेल, त्या इंडस्ट्रीबद्दल नक्की विचारणार. तुम्ही बिस्किट इंडस्ट्रीत काम केलं असेल, किंवा तुम्ही याच्यात काम केलं असेल वेफर इंडस्ट्रीमध्ये, किंवा तुम्ही कुठे मिल्क इंडस्ट्री काम, त्याचं बेसिक तयारी करून जा. तर तुम्ही बोलताना आठवणीने हा शब्द वापरा, बीटेक फूडवाल्यांनी, फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम प्लॅन, FSMS प्लॅन आठवणीने वापरा. कारण की फ्युचरमध्ये प्रत्येक इंडस्ट्रीला FSMS प्लॅन हा प्रोड्यूस करणार डिपार्टमेंटला. आणि जर फूड टेकवाल्याजीने हे शब्द चांगले शब्द वापरले, त्याचं इम्प्रेशन इंटरव्ह्यू चांगलं होईल. आता FSMS प्लॅनचं डेफिनेशन ऍक्ट मध्ये दिली आहे, HACCP, गुड हायजिनिक प्रॅक्टिसेस, गुड मॅन्युफॅक्चर प्रॅक्टिसेस आणि अदर रिलेव्हंट प्रॅक्टिसेस वापरून जे तुम्ही प्लॅन बनवणार. आता प्लॅन कसा बनतो, ते तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीत गेले, ते डिझाईन कशी पाहिजे, व्हेंटिलेशन कसं पाहिजे, सनलाईट कसं पाहिजे, एरिएशन कसं पाहिजे, त्याचं आउटलाईन कशी पाहिजे, सराउंडिंग एरिया कसा पाहिजे, कंट्रोल ऑपरेशन कसं मेंटेन केलं पाहिजे, रेकॉर्ड किपिंग कशी केली पाहिजे, डॉक्युमेंटेशन कसं पाहिजे, ट्रेनिंग कशी दिली गेली पाहिजे, नंतर इंडस्ट्रीची हायजीन पॅरामीटर कसे पाहिजे, इंडस्ट्रीतला वर्करचा हायजीन पॅरामीटर कसा पाहिजे, नंतर तुमचे जे प्रोडक्ट असतं त्याची जी चेन लाईन असते, चेन लाईन कशी मेंटेन केली पाहिजे, चेन लाईन मध्ये टेम्परेचर कसं मेंटेन केलं गेलं पाहिजे, ह्या गोष्टी FSMS प्लॅन मध्ये असतात. आणि जर एखाद्या माणसाने फूड इंडस्ट्रीत प्रायव्हेट मध्ये काम केलं असेल किंवा बीटेक फूडवाला असेल, जर त्याने FSMS प्लॅन बद्दल डिटेल त्याला इंटरव्ह्यू सांगता आलं, तर मी त्याला अश्युअर करतो की त्याला इंटरव्ह्यू खूप चांगले मार्क पडतील. दुसरी गोष्ट, तुम्ही FSSAI ची वेबसाईट बघितली पाहिजे. त्याच्यातला इट्रेट इंडिया इनिशिएटिव्ह फार महत्वाचा आहे. इट्रेट इंडिया इनिशिएटिव्ह मध्ये 26 इनिशिएटिव्ह आहे. 26 इनिशिएटिव्ह मध्ये काय इनिशिएटिव्ह चांगले आहेत, जसं तुमचा रोकोचा इनिशिएटिव्ह आहे, क्लीन स्ट्रीट फूड हब चांगलं आहे तुमचं, किंवा आता पण इथं मुंबईत क्लीन स्ट्रीट फूड हब केलंय आपल्या जुहू चौपाटीला. आता क्लीन स्ट्रीट फूड हबची इम्पॉर्टन्स काय, तर एकदम बघा, सगळीकडे थर्ड पार्टी ऑडिट करतो आपण, म्हणजे डिपार्टमेंट जातं, तपासणी करतं, त्यांचे इम्प्रुव्हमेंट करून घेतं. थर्ड पार्टी एजन्सी येते, ती त्याला सर्टिफाईड करते. जे करेक्शन असतात ते करेक्शन कम्प्लीट केला की तुमचं क्लीन स्ट्रीट फूड हब होईल, फ्रेश व्हेजिटेबल फूड मार्केट होईल, तुमचं इटे स्टेशन होईल. हे सगळे इनिशिएटिव्ह तिथं होतील. सर आवाज येतोय? येतोय सर. त्याच्यानंतर तुम्ही रोको पाहून घ्या, रिपर्पज यूज कुकिंग ऑइल पाहून घ्या. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही डार्ट पाहून घ्या, डिटेक्ट अडल्ट्रेशन अँड रॅपिड टेस्ट. नंतर तुम्ही येलो बुक पाहून घ्या, पिंक बुक पाहून घ्या. हे बघा, गुगलला जायचं, सरळ इट्रेट इंडिया UPSC PDF टाकायचे, 7-8 पानाची चांगली PDF येते, त्याच्यातली सगळी इनिशिएटिव्ह पाहून घ्या. नंतर तुम्ही एक मॅगीचा इश्यू पाहून घ्या, लेडचा आणि अजिनोमोटोचा. अजिनोमोटो बोललो मी तुम्हाला, अजिनोमोटोला परमिसिबल लिमिट दिलेली नाही, त्याच्याकरता अजिनोमोटो बॅन नाही. पण अजिनोमोटो मध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहे, लेस दॅन 1 इयर चाइल्ड आणि प्रेग्नंट वुमनला अजिनोमोटो अलाउ नाहीये. आणि दुसरी गोष्ट, अजिनोमोटो वापरत असताना तुम्ही डिक्लेरेशन द्या, समोरच्याला कळावं पाहिजे की तुम्ही अजिनोमोटो वापरतात. आता मला एक सांगा, अजिनोमोटो तुम्ही खातात की नाही खाते ओळखणार कसं काय? तर कोणत्याही ठिकाणी गेले, सूप पिलं तुम्ही, गरम गरम सूप खूप टेस्ट लागतं, तुम्हाला कळणार नाही त्याचा अजिनोमोटो आहे की नाही. मग ह्या केसमध्ये काय करायचं, थोडं सूप थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावर तुम्ही सूप जर पिलं, तुम्हाला थोडं तुरट आणि तिखट लागेल सूप, जीभ आगाग करते, समजून घ्यायचे अजिनोमोटो वापरलाय.
ही एकमेव लाईव्ह टेस्ट चेक करण्यासाठी काय अजिनोमोटो वापरला आहे किंवा नाही. त्याच्यानंतर डिपार्टमेंट हायरार्की, FSOच्या वरती असिस्टंट कमिशनर कम डेझिग्नेटेड ऑफिसर, त्याच्यावरती जॉईंट कमिशनर कम ऍडज्युंक्ट ऑफिसर, त्याच्यावरती कमिशनर ऑफ फूड सेफ्टी. पॉइझनिंग केसेस पाहून घ्या. पॉइझनिंग केसमध्ये जिथं पॉइझनिंग घडली आहे तिथल्या लोकांचे स्टेटमेंट घ्यायचे. त्याच्या इन्ग्रेडियंट्स असतील, सपोज आता कुठेतरी पॉइझनिंग झाली, तुम्ही एका ठिकाणी लग्न असतं, तिथं काहीतरी बनवताना चूक होते आणि तिथं पॉइझनिंग होऊन जाते, किंवा एखाद्या वेळेस कुठे शेतात जेवण शेतकऱ्यांना एखाद्या कंपनी मार्फत, मग तिथं पॉइझनिंग होते. मग अशा केसमध्ये करायचं काय की जे फूड खाल्लं त्याचं रॉ इन्ग्रेडियंट, फायनल प्रोडक्ट, तिथून सॅम्पल काढायचं. रॉ इन्ग्रेडियंट कोणी सप्लाय केला, सप्लायरकडनं सॅम्पल घ्यायचं. म्हणजे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत बॅच वाईज सॅम्पलिंग करायची. लक्षात ठेवा, फूड रिकॉल असो का पॉइझनिंग असो, दोन्हीमध्ये कीवर्ड एकच आहे, बॅच. जर बॅच नंबर नुसार तुम्ही फॉलोअप घेतला तरच तुम्हाला ते विषय लॉजिकल एंडला घेता येतो, नाही तर लॉजिकल एंडला घेता येणार नाही. त्याच्यानंतर न्यूट्रासिटिकल. सपोज तुम्ही मार्केटमध्ये गेले, तुम्हाला असे वेगवेगळ्या टॅबलेट्स भेटतात. इफरन्स टॅबलेट पाण्यात टाकले कधी बुडबुडा येतो, मग त्यात लिक्विड होतं, किंवा सॅचेट असतात किंवा पॅकेट असतात असे वेगवेगळे. तर ते फूड एक ड्रग आहे. हे बघा, व्हिटॅमिन घ्या का मिनरल्स घ्या, हे दोन्हीकडे अलाव आहे. म्हणजे व्हिटॅमिन्स FSSच्या अंडर पण येतं आणि ड्रगच्या पण अंडर येतं. अशा केसमध्ये तुम्हाला डिमार्केशन करता यायला पाहिजे. जो रिकमेंडेड डायटरी अलाउन्स RDA लिमिटच्या 1 आणि बिलो असतो तो फूड मिळतो, जो RDA लिमिटच्या वर जातो तो ड्रग मध्ये जातो. सांगायचा उद्देश एकच, जो कोण न्यूट्रासिटिकल काम करत असेल, फार्मास्युटिकल कंपनीत काम करत असेल, त्याला विचारतीलच की फूड कोणाला म्हणावं, ड्रग कोणाला म्हणावं. आता फूड साठी काम करतं FSSI, ड्रग साठी करतं ड्रग कंट्रोल काम करतं, CDSO काम करतं. मग त्याच्यात काय असतं, बऱ्याच कंपन्या ड्रगच्या ऐवजी फूड लायसन्स घेतात. का बरं? ड्रग मध्ये गेले का तुम्हाला DPCO लागू लागतं, ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर लागू होते. पण फूड मध्ये प्राइसिंग कंट्रोल नाहीये. तुम्ही ₹1 वस्तू 100 विकू शकतात. पण ड्रग मध्ये काय केलंय, बरेच ड्रग हे गव्हर्नमेंट शेड्यूल केलेत, म्हणजे कंट्रोल ठेवलेत की ह्या रेटच्या वर तुम्हाला किंमत देता येत नाही. अशा कंडिशन मध्ये फूड मध्ये जातात. हे तुम्हाला माहिती पाहिजे की फूड कोणाला म्हणावं, ड्रग कोणाला म्हणावं. अजित सर. हा सर, मला वाटतं आता बऱ्यापैकी क्वेश्चन्स झालेत आपले, आणि खूप डिटेलमध्ये आणि खूप भारी सांगितलं सर. त्यातला टेक्निकल भाग मला वाटतं बऱ्यापैकी क्वेश्चन्स सगळ्यांचे सॉल्व्ह झालेत. तर थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही आला तिथं, तो वेळ दिला, तुमच्या पर्सनल टाइम मधला वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आणि ऑल द व्हेरी बेस्ट. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. काही अडचण असेल तर आपण परत शक्य झालं तर बोलूयात. हो, आणि चांगल्या अधिकाऱ्यांची डिपार्टमेंटला वाट बघतो आम्ही, लवकर या. सगळ्यांना शुभेच्छा. येस, थँक्यू सर, थँक्यू.